हॅलो एव्हरीवन. आज आपण SYBCom कॉर्पोरेट अकाउंटिंग सेमिस्टर 4 या सब्जेक्टमधील युनिट नंबर 1 एक्सटर्नल रिकन्स्ट्रक्शन अमल्गमेशन अँड ऑब्स्ट्रक्शन या युनिटमधील बी अमल्गमेशन इलिस्ट्रेशन नंबर 4 पेज नंबर 1.63 पाहणार आहे. सर्वात प्रथम आपण क्वेश्चन रीड करून घेणार आहोत. The balance sheet of A Limited and B Limited as on 31st March 2025 was as follows. बॅलन्स शीट दिलेली आहे ए लिमिटेड आणि बी लिमिटेडची सेपरेट बॅलन्स शीट दिलेले आहेत. लायबिलिटी साईडला आहे 2700 इक्विटी शेअर्स ऑफ ₹100 ईच. नंबर ऑफ इक्विटी शेअर्स आहे 2700. एक शेअर्सचे फेस व्हॅल्यू आहे ₹100. कॅपिटल आहे 2,70,000. डिव्हिडंड इक्वेलेशन रिझर्व. तर आता इथं तुम्हाला इंटरनल लायबिलिटी आणि एक्सटर्नल लायबिलिटी लक्षात ठेवायची आहे. इंटरनल लायबिलिटी म्हणजे जी इक्विटी शेअर होल्डरांचं स्वतःची देणी आहेत ते, म्हणजे कंपनीला शेअर होल्डरांना जे द्यायचं आहे त्याला इंटरनल लायबिलिटी असं म्हणतात. तर हे इक्विटी शेअर्सचे पैसे कोणाचे आहेत? शेअर होल्डरांचे आहेत. म्हणजे शेअर होल्डर इज अ ओनर ऑफ अ कंपनी, ते कंपनीचे ओनर असतात. म्हणून हे इक्विटी शेअर होल्डरांचे कॅपिटल आहे. कंपनीला हे कॅपिटल इक्विटी शेअर होल्डरांना द्यायचं आहे. त्याच्यानंतर आहे डिव्हिडंड इक्वेलेशन रिझर्व. डिव्हिडंड हा कोणाचा असतो? तर शेअर होल्डरांचा असतो. शेअर होल्डरांना कंपनीला डिव्हिडंड द्यायचा आहे. म्हणजे कंपनी इक्विटी शेअर होल्डरांना डिव्हिडंड देणार आहे. हे इक्विटी शेअर होल्डर कोण आहे? तर कंपनीचे मालक आहेत. जे मालकांचं देणं आहे त्याला इंटरनल लायबिलिटी असं म्हणायचं. तर रिझर्व, जर्नल रिझर्व म्हणजे साठवून ठेवलेले पैसे. हे साठवून ठेवलेले पैसे कोणाचे आहेत? मालकांचे आहेत, ओनरचे आहेत. म्हणजेच कोणाचे आहेत? इक्विटी शेअर होल्डरांचे आहेत. प्रॉफिट अँड लॉस, प्रॉफिट कोणाचा आहे? इक्विटी शेअर होल्डरांचा आहे. म्हणून इथपर्यंतची जी लायबिलिटी आहे ती इंटरनल लायबिलिटी आहे किंवा त्याला अंतर्गत देणी असं म्हणतात. म्हणजे इक्विटी शेअर कॅपिटल, डिव्हिडंड इक्वेलेशन रिझर्व, जर्नल रिझर्व आणि प्रॉफिट अँड लॉस ही इंटरनल लायबिलिटी आहे. एक्सटर्नल लायबिलिटीमध्ये काय येतं? क्रेडिटर्स, बिल्स पेएबल, प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन. टॅक्स आपण कोणाला देतो? गव्हर्नमेंटला देतो. तर हे बाहेरचं देणं आहे म्हणून ह्याला म्हणायचं आहे एक्सटर्नल लायबिलिटी. ॲसेटला बघा गुडविल, लँड अँड बिल्डिंग, प्लांट अँड मशिनरी, स्टॉक, डेटर्स आणि लेस RDD. तर डेटर्सची ही आतल्या अमाऊंट घेऊ नका. तर हे बाहेरचे ₹40,000 हे डेटर्स आहेत. कॅश इन हँड, कॅश ॲट बँक हे आहे ए लिमिटेडची बॅलन्स शीट. तसेच आपल्याला बी लिमिटेडची बॅलन्स शीट दिलेली आहे. 2000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹100 ईच. 2000 नंबर ऑफ शेअर्स आहेत. फेस व्हॅल्यू 100 आहे. कॅपिटल 2 लाख आहे. क्रेडिटर्स, बिल्स पेएबल. क्रेडिटर्स म्हणजे गुड्स परचेस फ्रॉम सप्लायर. सप्लायरकडून आपण गुड्स घेतलेला आहे ऑन क्रेडिट, उधारीवर. म्हणून हे बाहेरचं देणं आहे. त्या क्रेडिटर्सला म्हणजे सप्लायरला आपल्याला पैसे द्यायचे आहेत. बिल्स पेएबलचा पण अर्थ तोच आहे. आपण गुड्स परचेस केलेला आहे सप्लायरकडून ऑन क्रेडिट आणि त्याला पैसे द्यायचे आहेत. हे बाहेरचं देणं आहे. त्याला एक्सटर्नल लायबिलिटी म्हणतो. क्रेडिटर्स अँड बिल्स पेएबल ही एक्सटर्नल लायबिलिटी आहे आणि कॅपिटल, इक्विटी शेअर कॅपिटल ही इंटरनल लायबिलिटी आहे. ॲसेटला बघा लँड अँड बिल्डिंग, फर्निचर, प्लांट अँड मशिनरी, व्हेकल, स्टॉक, डेटर्स हे बाहेरचे घ्यायचे आहेत. बाहेरचे डेटर्स आहेत 10,000. तर डेटर्सची व्हॅल्यू 10,000 घ्या. हे आतल्या अमाऊंटचा विचार करू नका. कॅश इन हँड, प्रॉफिट अँड लॉस. आता हा प्रॉफिट अँड लॉस कोणाचा आहे? लॉस आहे. हा लॉस आहे इक्विटी शेअर होल्डरांचा. तर ही लॉस ही तुमची ॲसेट नाही, हे लक्षात ठेवा. ह्याचं पोस्टिंग तुमच्या इक्विटी शेअर होल्डर अकाउंटच्या डेबिटला क्रॉस पोस्टिंग होतं. म्हणजे हे डेबिटला जाणार आहे. इक्विटी शेअर होल्डरांचा लॉस आहे म्हणून हा इक्विटी शेअर होल्डर म्हणजे इंटरनल म्हणजे अंतर्गत आहे. हे इंटरनल ॲसेट आहे. तर ह्याला ॲसेट नाही म्हणायचं. हा लॉस आहे. ह्याला फिक्टिटियस ॲसेट्स म्हणतात. तर हा लॉस तुमच्या इक्विटी शेअर होल्डर अकाउंटच्या डेबिटला पोस्ट होणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये सांगितलं ए लिमिटेड अँड बी लिमिटेड डिसाइडेड टू अमल्गमेट ऑन दॅट डेट ऑफ न्यू कंपनी AB लिमिटेड वॉज फॉर्म्ड टू कॅरी ऑन देअर बिझनेस ऑन द फॉलोइंग टर्म्स. म्हणजे इथं ए आणि बी ह्या कंपन्यांपासून AB ही नवीन कंपनी क्रिएट झालेली आहे, तयार झालेली आहे आणि AB लिमिटेडनं ए लिमिटेडच्या आणि बी लिमिटेडच्या ॲसेट टेकन केलेल्या आहेत. नवीन कंपनीचं नाव आहे AB लिमिटेड. जुन्या कंपन्या होत्या ए लिमिटेड आणि बी लिमिटेड. ए लिमिटेड आणि बी लिमिटेड ह्या दोन कंपन्या एकत्र आल्या, त्यांचं मर्ज झाल्या त्या दोन. कशामध्ये? तर AB लिमिटेडमध्ये. म्हणजे त्यांनी दोन कंपन्या एकत्र आल्या आणि त्यांच्यापासून त्यांनीच नवीन कंपनी बनवली. त्या कंपनीचं नाव आहे AB लिमिटेड.
म्हणजे ए लिमिटेड आणि बी लिमिटेडला डिझॉल्व करावं लागणार आहे किंवा त्यांचं लिक्विडेशन होणार आहे, त्याच्याशिवाय नवीन कंपनी तयार होणार नाही. म्हणजे आपल्याला एला डिझॉल्व करायचं आहे, बीला डिझॉल्व करायचं आहे आणि न्यू कंपनी क्रिएट करायची आहे. तर इथं सांगितलं ए बी लिमिटेड टूक ऑल ॲसेट्स ऑफ ए लिमिटेड. हे वाक्य नीट रीड करा, आपल्याला पी सीसाठी उपयोगी येणार आहे. तर त्यांनी सांगितलं ए बी लिमिटेडनं, नवीन कंपनीनं ए लिमिटेडच्या ऑल ॲसेट्स घेतल्या एक्सेप्ट म्हणजे शिवाय डेटर्स, कॅश अँड बँक बॅलन्स, म्हणजे ह्या 2 ॲसेट सोडून. कोणत्या? डेटर्स घेतलेलं नाही, कॅश ॲट बँक घेतलेलं नाही आणि पुढं कॉमा दिला आणि सांगितलं ॲट 10% डेप्रिशिएशन. म्हणजे त्यांनी असं सांगितलं की जी तुमच्या ए लिमिटेडच्या बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला जेवढ्या ॲसेट आहेत त्या ॲसेटमधलं डेटर्स आणि कॅश सोडून सगळ्या ॲसेट घेतल्या, म्हणजे कॅश इन हँड, कॅश ॲट बँक दोन्ही पण हे सोडून. तर त्यांनी काय घेतलं, तर लँड अँड बिल्डिंग, प्लांट अँड मशिनरी, स्टॉक हे ॲसेट त्यांनी 10% लेस व्हॅल्यूला म्हणजे कमी पैशाला घेतलेले आहेत, डेप्रिशिएट झालेले आहेत. अँड ॲग्रीड टू पे 1 लाख फॉर गुडविल, आणि गुडविलची व्हॅल्यू 1 लाख रुपये घेतलेली आहे. इट अल्सो टूक ओव्हर क्रेडिटर्स अँड बिल्स पेबल. जी लायबिलिटी आहे ती कोणती घेतली, तर क्रेडिटर्स अँड बिल्स पेबल घेतलेलं आहे, प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन घेतलेलं नाही. तर तुम्हाला ह्याचा अकाउंट ओपन करावा लागेल. जी ॲसेट्स आणि जी लायबिलिटी न्यू कंपनी घेणार नाही त्यांचे अकाउंट तुम्हाला ओपन करायचे आहेत. अजून आपण पूर्ण क्वेश्चन रीड केलेला नाही. तर आता इथं त्यांनी सांगितलं डेटर्स नाही घेतले. जर पुढे इन्फॉर्मेशन नसेल तर डेटर्सचं अकाउंट ओपन करायला लागेल, कॅश इन हँडचं अकाउंट ओपन करावं लागेल. तर आपण थोडं बघूया काय काय दिलं आहे, काय नाही दिलं ते. तर पुढं रीड करू. कॅश क्वेश्चन इथं आहे, पुढं आपण रीड करू. टॅक्स लायबिलिटी फॉर 2024-25 वॉज पेड ॲट ₹38,000. टॅक्स लायबिलिटी बघा, आता इथं एक प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन हा अकाउंट आहे. तर त्या अकाउंटमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन बघा 45,000 टॅक्स भरायचा होता. त्यातील त्यांनी असं सांगितलं 38,000 टॅक्स पे केला. आता इथं नवीन कंपनीनं घेतला असं नाही लिहिलं, त्यांनी सांगितले पेड शब्द दिला आहे. म्हणजे काय केलं, तर ओल्ड कंपनी आहे ए लिमिटेड, ही ए लिमिटेडची लायबिलिटी आहे. 45,000 ए लिमिटेडला टॅक्स भरायचा होता, त्यातला त्यांनी 38,000 टॅक्स भरला. म्हणजे तुमची ही लायबिलिटी आहे ही न्यू कंपनीनं टेकन केलेली नाही, म्हणून प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशनचा अकाउंट ओपन होणार आहे, हे लक्षात ठेवा. तर प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशनचा अकाउंट ओपन होणार आहे, कारण ती लायबिलिटी सगळीच्या सगळी पेड नाही झाली, थोडी पेड झाली, थोडा डिफरन्स येणार आहे म्हणून. तर आणि नवीन कंपनी जेव्हा पण एखादी ॲसेट किंवा एखादी लायबिलिटी घेत नाही तेव्हा त्या ॲसेटचे किंवा लायबिलिटीचे अकाउंट ओपन होतात. तर प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन घेतलेलं नाही ए बीनं, म्हणून प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन हा अकाउंट ओपन होणार आहे. त्याच्यानंतर डेटर्सचा पण होणार आहे जर पुढं काही इन्फॉर्मेशन नसेल तर, आणि कॅशचा पण ओपन होणार आहे कारण त्यांनी कॅश पण नाही घेतली आणि डेटर्स पण नाही घेतले. पण पुढं थोडं रीड करूया मग आपल्या लक्षात येईल. ए बी लिमिटेड, आता हे ए बी जेव्हा पण तुम्हाला ए बीचं नाव येईल तेव्हा याचा अर्थ ए बीनं घेतलं. ए बी ही न्यू कंपनी आहे. ए बी लिमिटेड टूक ऑल ॲसेट्स ऑफ बी लिमिटेड एक्सेप्ट डेटर्स अँड कॅश ॲट बँक. कॅश, डेटर्स आणि कॅश बी लिमिटेडच्या ए बीनं घेतलेल्या नाहीत. नवीन कंपनीनं डेटर्स आणि कॅश सोडून बाकीच्या ॲसेट्स ए बीच्या घेतलेल्या आहेत. कशा घेतलेत पुढं रीड करूया. लँड अँड बिल्डिंग अँड स्टॉक वेअर टेकन ॲट 20% ॲप्रिसिएशन. म्हणजे बिल्डिंगची व्हॅल्यू 20% वाढलेली आहे, ॲप्रिसिएट झाली, आणि स्टॉकची पण व्हॅल्यू 20% वाढलेली आहे. अँड अदर ॲसेट्स वेअर टेकन बुक व्हॅल्यू, आणि बाकीच्या ॲसेट्स म्हणजे इथं बघा बिल्डिंगच आहे, बिल्डिंग आणि स्टॉक. बिल्डिंग आणि स्टॉक सोडून बाकीच्या सगळ्या ॲसेट आपण इथं पाहिजे तर टिक करून ठेवूया. बिल्डिंग आणि स्टॉक ह्या 2 ॲसेट ॲप्रिसिएट झालेले आहेत, 20%नी ॲप्रिसिएट झालेले आहेत, म्हणून मी APP लिहिलं. स्टॉक 20%नी ॲप्रिसिएट झाला, आणि बाकीच्या बुक व्हॅल्यूला त्यांनी ॲसेट घेतल्या, म्हणजे फर्निचर बुक व्हॅल्यूला, प्लांट अँड मशिनरी बुक व्हॅल्यूला, व्हेकल्स बुक व्हॅल्यूला. डेटर्स त्यांनी घेतलेले नाहीत आणि कॅश पण घेतलेली नाही, म्हणजे कॅश पण नाही, आणि प्रॉफिट अँड लॉस हा इक्विटी शेअर होल्डरांचा असतो.
आणि पुढं सांगितलं आहे दे ऑल्सो ॲग्री टू टेक ओव्हर द क्रेडिटर्स ऑफ बी लिमिटेड. बी लिमिटेडचे फक्त क्रेडिटर्स घेतलेत, बिल्स पेबल त्यांनी घेतलेलं नाही. जे ए बीने घेतलेले आहेत ॲसेट अँड लायबिलिटी त्याच्यावरून परचेस कन्सिडरेशन तयार होणार आहे. पुढं आपल्याला सांगितलं आहे बी लिमिटेड पेड बिल्स पेबल इन फुल. बघा आता इथं बी लिमिटेडनं बिल्स पेबल पेड केलेलं आहे तेवढे सगळेच्या सगळे, पण ए बीनं बिल्स पेबल घेतलं का? नाही घेतलं. तर इन द बुक्स ऑफ बी लिमिटेडच्या बुकमध्ये बिल्स पेबल हा अकाउंट ओपन होणार आहे. बिल्स बघा आता इथं तुम्हाला काळजीपूर्वक बघायचं आहे कोणकोणते अकाउंट्स ओपन होणार आहेत. तर इन द बुक्स ऑफ ए लिमिटेडच्या बुकमध्ये रिअलायझेशन अकाउंट एक ओपन होणार आहे. एच्या बुकमध्ये रिअलायझेशन अकाउंट एक ओपन होणार आहे. इथं शेअर होल्डर इक्विटी शेअर होल्डर दिलेत मला वाटतंय, बघू आपण काय. हां, इक्विटीच आहे. तर इक्विटी शेअर होल्डर अकाउंट हा एक अकाउंट ओपन होणार आहे. त्याच्यानंतर न्यू कंपनी ए बी लिमिटेड हा फिक्स, हे 3 अकाउंट आहेत. हे दोन्ही पण इन द बुक्स ऑफ ए लिमिटेड अँड इन द बुक्स ऑफ बी लिमिटेडमध्ये हे कंपल्सरी आहेत. आता बघा काय झालेलं आहे, ह्याच्यामध्ये कॅश घेतलेली नाही, ए बीची कॅश नाही घेतली म्हणून कॅश अकाउंट ओपन होणार आहे. आणि बीची पण कॅश नाही घेतली म्हणून बीच्या पण बुकमध्ये कॅश अकाउंट ओपन होणार आहे. परत त्यांनी सांगितलं डेटर्स नाही घेतले म्हणून डेटर्स अकाउंट एच्या पण बुकमध्ये ओपन होणार आहे आणि बीच्या पण, कारण दोघांचे पण डेटर्स घेतले नाहीत, दोघांची पण कॅश घेतली नाही. आणि आता त्याच्यानंतर बघायचं आहे की आपल्याला कोणता अकाउंट ओपन करावा लागणार आहे. तर इथं सांगितले बिल्स पेएबल आहेत बी लिमिटेडचे, ते घेतलेले नाहीत. हे बिल्स पेएबल इन द बुक्स ऑफ बी लिमिटेडच्या बुकमध्ये ओपन होईल हा बिल्स पेएबल, कारण ते टेकन केलेले नाहीत. आणि ए बीच्या बुकमध्ये प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन अकाउंट ओपन होईल. प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन हा ए लिमिटेडच्या बुकमध्ये हा अकाउंट ओपन होईल. काय ओपन होईल? कारण ही जी लायबिलिटी आहे ती ए बीनं पेड नाही केली, पेड कोणी केली? एनं केली. म्हणून जेव्हा आपण जी पण ॲसेट किंवा लायबिलिटी न्यू कंपनी टेकन करत नाही त्यांचे अकाउंट आपल्याला ओपन करावे लागतात. मग त्यांनी ए बीला घेतलं, कॅश घेतली नाही, डेटर्स घेतले नाहीत, बिल्स पेएबल बीचे घेतले नाहीत, प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन एचे घेतलेले नाही आहेत. अजून आपण रीड करू कोणता अकाउंट ओपन होईल बघू. परचेस कन्सिडरेशन ऑर सॅटिस्फाईड ॲज फॉलोज 20,000 टू ए लिमिटेड अँड 15,000 टू बी लिमिटेड. आता बघा इथं असं सांगितलं आहे की आणि पुढं रीड करू. द बॅलन्स ऑफ परचेस कन्सिडरेशन वॉज पेड इन इक्विटी शेअर्स ऑफ ₹100 इच. तर इथं असं सांगितलं आहे की त्यांनी 20,000 कॅश दिली ए लिमिटेडला आणि बी लिमिटेडला 15,000 कॅश दिली आणि राहिलेल्या बॅलन्सचे इक्विटी शेअर्स दिले, म्हणजे डिस्चार्जच्या साईडला येणार आहे हे. आणि पुढं लिहिले डेटर्स ऑफ ए लिमिटेड अँड बी लिमिटेड रिअलाइज 38,000 अँड 12,000 रिस्पेक्टिव्हली. तर एवढे अकाउंट आपले आज ओपन होणार आहेत, हे लक्षात ठेवा. आता ए बीच्या बुकमध्ये कोणकोणते अकाउंट ओपन होणार आहेत तिथं मी लिहिते. ए लिमिटेडमध्ये रिअलायझेशन एमध्ये पण अँड बीमध्ये पण, शेअर होल्डर एमध्ये पण आणि बी लिमिटेडमध्ये पण. ए लिमिटेडमध्ये इन द बुक्स ऑफ ए लिमिटेड, इन द बुक्स ऑफ बी लिमिटेड. कॅश पण इन द बुक्स ऑफ ए लिमिटेड, इन द बुक्स ऑफ बी लिमिटेड. डेटर्स पण इन द बुक्स ऑफ ए लिमिटेड, इन द बुक्स ऑफ बी लिमिटेड. बिल्स पेएबल ओनली बी लिमिटेड आणि प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन ओनली ए लिमिटेड. एवढे अकाउंट आपल्याला आज ओपन करायचे आहेत. प्लस तुम्हाला काय काढायचं आहे? परचेस कन्सिडरेशन एक काढायचे आहे. बघा काय काय काढायचं आहे. परचेस कन्सिडरेशन हे एक फाईन करायचं आहे. अजून आपण इथं रीड करू काय लिहिलं आहे. यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर नेसेसरी लेजर अकाउंट्स ऑफ ए लिमिटेड अँड बी लिमिटेड. ए लिमिटेड आणि बी लिमिटेडचे नेसेसरी लेजर अकाउंट्स, तर एवढे लेजर अकाउंट तुमचे ओपन होणार आहेत. आणि सांगितलं आहे ॲक्वायर एंट्रीज इन द बुक्स ॲक्वायर एंट्रीज म्हणजे जर्नल करायचं आहे इन द बुक्स ऑफ ए बी लिमिटेड. हे एक ओपन, ह्या तर लेजर अकाउंट ओपन होणार आहे एवढं सगळं. हे परचेस कन्सिडरेशन पहिलीच आपण काढणार आहोत. आणि तिसरं सांगितलं आहे जर्नल एंट्रीज इथं लिहिले बघा. ॲक्वेजेशन म्हणजे कोणाच्या बुकमध्ये? तर ए बीच्या बुकमध्ये जर्नल एंट्रीज करायची आहे आणि ए बीच्या बुकमध्ये बॅलन्स शीट पण बनवायची आहे. एवढं तुम्हाला प्रिपेअर करायचं आहे इन द बुक्स ऑफ ए बी लिमिटेड.
ए बीमध्ये एवढं. जर्नल एंट्रीज पण करायचे आहेत, बॅलन्स शीट पण करायचे आहे. परचेस कन्सिडरेशन तर कंपल्सरी काढावंच लागतं आणि एवढे अकाउंट ओपन होणार आहेत. तर मी काय केलेलं आहे तेवढे सगळे अकाउंट अगोदरच आखून ठेवलेत. बघा हे आहे परचेस कन्सिडरेशन की जे आपल्या इथं मी लिहिलं आहे. परचेस कन्सिडरेशन लेजर अकाउंटमध्ये बघा रिअलायझेशन अकाउंट इन द बुक्स ऑफ ए लिमिटेड, इक्विटी शेअर होल्डर अकाउंट इन द बुक्स ऑफ ए लिमिटेड, ए बी लिमिटेड अकाउंट इन द बुक्स ऑफ ए लिमिटेड. परत कॅश अकाउंट ओपन केलेलं आहे, डेटर्स अकाउंट ओपन केलेलं आहे, प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन अकाउंट ओपन केलेलं आहे एच्या बुकमध्ये. तसंच बीच्या बुकमध्ये पण रिअलायझेशन अकाउंट, इक्विटी शेअर होल्डर अकाउंट, ए बी अकाउंट हे 3 फिक्स आहेत. नंतर कॅश, डेटर्स आणि बिल्स पेबल. बघा कॅश, डेटर्स आणि बिल्स पेबल हे आपण बीच्या बुकमध्ये अकाउंट ओपन केलेत आणि सांगितलं ए बीच्या बुकमध्ये जर्नल एंट्र्या करा, म्हणून ए बीच्या बुकमध्ये जर्नल एंट्र्या होणार आहेत. आणि प्लस सांगितलेलं आहे की बॅलन्स शीट तयार करा. ही बॅलन्स शीट मी इथं ओपन करून ठेवलेली आहे. तर आता आपल्याला समजलं कोणकोणते अकाउंट ओपन करायचे होते, केले. आता आपण ॲन्सरला सुरुवात करू. पहिली परचेस कन्सिडरेशन काढायचं आहे म्हणून मी इथं लिहिलं वर्किंग नोट. वर्किंग नोट हा ॲन्सरचा भाग आहे. कॅल्क्युलेशन ऑफ परचेस कन्सिडरेशन काय कॅल्क्युलेट करायचं आहे, परचेस कन्सिडरेशन. मग ह्या स्टेटमेंट म्हणायचं आहे स्टेटमेंट ऑफ परचेस कन्सिडरेशन. आता आपण इथं बघू. तर पहिलं सांगितलं आहे ए बी लिमिटेड टूक ऑल ॲसेट्स ऑफ ए लिमिटेड. नीट रीड करायचं एक्सेप्ट डेटर्स अँड कॅश अँड बँक बॅलन्स. म्हणजे कॅश पण नाही घेतली, बँक बॅलन्स पण नाही घेतला आणि डेटर्स पण नाही घेतले. एक्सेप्ट म्हणजे सोडून, वगळून. आणि बाकीचे ॲसेट आहेत त्या 10% डेप्रिसिएटला घेतलेत आणि ॲग्रीड टू पे 1 लाख फॉर गुडविल. गुडविल 1 लाख रुपयाला घेतली आणि इट ऑल्सो टूक ओव्हर क्रेडिटर्स अँड बिल्स पेबल. तर 2 लायबिलिटीज घेतलेल्या आहेत. आता आपल्या लक्षात आलं गुडविल घेतलेली आहे 1 लाख रुपीजला. ॲसेट ह्या साईडला येतं. इथं लिहिले बघा नेट ॲसेट टेकन ओव्हर. इथं लिहिणार आहोत आपण गुडविल 1 लाख रुपीज ए लिमिटेडच्या कॉलममध्ये. इथं 2 कॉलम केलेत ए आणि बी. तर एची लायबिलिटी आहे गुडविल घेतलं 1 लाख रुपीजला आणि बाकीचे ॲसेट्स कॅश नाही घेतलं, डेटर्स नाही घेतले आणि बाकीचे ॲसेट 10% डेप्रिसिएटला घेतल्या आणि बिल्स पेबल आणि क्रेडिटर्स इट ऑल्सो टूक ओव्हर. इथं नाही सांगितलं लायबिलिटी कमी नाही झाली तर फक्त ॲसेट डेप्रिसिएट झालेले आहे 10%नी. तर घेतलेल्या नाहीत कोणत्या ते लक्षात ठेवायचं. कोणत्या ॲसेट नाही घेतल्या, डेटर्स नाही घेतले आणि कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँक नाही घेतलेलं. गुडविलचं पोस्टिंग केलं. आता लँड अँड बिल्डिंग, प्लांट अँड मशिनरी आणि स्टॉक ह्याच्या व्हॅल्यू काय झालेले आहे 10% लेस झालेले आहेत. इथं नीट बघायचं काय लिहिलं आहे 10% डेप्रिसिएट लिहिलेलं आहे. डेप्रिसिएट म्हणजे मायनस होणार आहे. मग आपण इथं घेणार आहोत लँड अँड बिल्डिंग. पहिली अमाऊंट इथं बघा लँड अँड बिल्डिंग आहे 1,30,000. आपण वर्किंग पहिलं करून घेऊया. लँड अँड बिल्डिंगचं 10,000 तुम्हाला मायनस करायचं आहे. तर आपण वर्किंग करून घेऊ. इथं लँड अँड बिल्डिंगची व्हॅल्यू आहे 1,30,000. 1,30,000 इंटू 10%. एक झिरो कट केला की पण इथं करायची गरज नाही. ह्या झिरोला हा झिरो गेला, ह्या झिरोला हा झिरो गेला म्हणजे अमाऊंट आली 13,000. हे झालं डेप्रिसिएशन. हे डेप्रिसिएशन काय करायचं आहे लेस करायचं आहे म्हणजे तुम्हाला त्याची व्हॅल्यू कळेल. 1,30,000 मायनस 13,000. डेप्रिसिएशन आपण लेस करतो, ॲप्रिसिएशन ॲड करतो. 7 आणि 3 10, 10ची 0 ह्याच्याला 1, 3 2 गेले 12, 1,27,000 ही झाली लँड अँड बिल्डिंगची व्हॅल्यू. आणि दुसरी एक ॲसेट आहे बघा आपण सगळ्या काढून घेऊ अगोदर. इथं लँड अँड बिल्डिंग, प्लांट अँड मशिनरी पण 10%नी P&L प्लांट अँड मशिनरी PLM लिहिलं म्हणजे तुमच्या लक्षात येईल. प्लांट अँड मशिनरी आहे 50,000 त्याची व्हॅल्यू आहे. 50,000 इंटू 10%. ह्या झिरोला हा झिरो गेला, ह्या झिरोला हा झिरो कट झाला म्हणजे राहिले 5,000. हे आहे डेप्रिसिएशन. हे आहे डेप्रिसिएशन. 50,000 त्याची बुक व्हॅल्यू होती, त्याच्यातून 5,000 डेप्रिसिएशन लेस केलं, अमाऊंट आली 45,000. ही आहे त्याची व्हॅल्यू प्लांट अँड मशिनरी. त्याच्यानंतर आहे स्टॉक. स्टॉकची व्हॅल्यू आहे 80,000 वर 10% इंटू 10% डेप्रिसिएशन आहे. हा झिरोला हा झिरो गेला, ह्या झिरोला हा झिरो गेला म्हणजे 8,000 हे आलं डेप्रिसिएशन. डेप्रिसिएशन लेस करतो. बुक व्हॅल्यू होती 80,000 लेस डेप्रिसिएशन 8,000, व्हॅल्यू आली 72,000.
हे झालं स्टॉक, ही स्टॉकची व्हॅल्यू. हे आपल्याला PC ला व्हॅल्यू घ्यायची आहेत. इथं आपण लिहिणार आहोत लँड अँड बिल्डिंग, अमाऊंट आहे 1,27,000. त्याच्यानंतर आहे प्लांट अँड मशिनरी 45,000. आणि स्टॉक आहे 72,000. तर त्यांनी आपल्याला क्वेश्चनमध्ये सांगितलेलं होतं की काय सांगितलं की 10% लेस व्हॅल्यूला घेतल्या आणि ह्याच्यानंतर लायबिलिटीज घेतलेल्या आहेत, बिल्स पेबल आणि क्रेडिटर्स. तर आता इथं आपण क्वेश्चनमध्ये बघणार आहोत. आता आपल्याला काय करायचं आहे, ह्या ॲसेटची टोटल करायची आहे, पण बीच्या पण आपल्याला बघायचं याच्या व्यतिरिक्त कोणत्या ॲसेट्स आहेत. लँड अँड बिल्डिंग आहे, फर्निचर एक आहे त्यांचं, प्लांट अँड मशिनरी आहे, व्हेकल आहे, स्टॉक आहे, डेटर्स घेतलेले नाहीत. तर अजून आपल्याला इथं काय काय लिहावं लागेल. बीसाठी आहे फर्निचर. एचं फर्निचर नाही आहे, पण इथं आपल्याला जागा लागेल ना, लिहावं लागेल, कारण ह्या एच्या कॉलममध्ये डॅश येईल, पण बीच्या कॉलममध्ये अमाऊंट येणार आहे. व्हेकल्स, अजून डेटर्स नाही घेतले, कॅश इन हँड नाही घेतला, लँड अँड बिल्डिंग आहे, प्लांट अँड मशिनरी आहे. झालं, एवढी जागा लागणार होती, तरी पण एखादी लाईन आपण सोडून देऊ. ह्या ॲसेट ए लिमिटेडमध्ये नाहीत. तर ह्याची टोटल करू आपण. 1 लाख प्लस 1,27,000. बघा आपण इथं PC काढतोय, ॲसेटची टोटल करतोय, प्लस 45,000 प्लस 72,000. ॲसेटची टोटल आलेली आहे 3,44,000. चेक करते बरोबर आहे का. आहे. अरे 10,000 जास्त दाखवते. 3,34,000. एक मिनिट आपण चेक करू काय जास्त झालं. लँड अँड बिल्डिंग, एक मिनिट, इथं मायनस करायला चुकलं वाटतं. 7 आणि 3 10 0 8 1. हां, इथं 1,17,000 येतं आहे, मी चुकून 1,27,000 लिहिलं. तर टोटल येते ह्याची 1,30,000. ह्याच्यातून मायनस आपण 10,000 करू, किंवा परत दाखवते तुम्हाला. 1 लाख प्लस 1,17,000 प्लस 45,000 प्लस 72,000. अमाऊंट आली 1,34,000. ही टोटल आहे ॲसेटची. एवढ्याला ॲसेट त्यांनी टोटल खरेदी केल्या ए लिमिटेडच्या. आता आपल्याला ए लिमिटेडचाच PC काढायचे. लेस लायबिलिटीज लिहायचं. लेस लायबिलिटीजमध्ये त्यांनी कोणत्या लायबिलिटीज घेतलेल्या आहेत, तर क्वेश्चनमध्ये सांगितले क्रेडिटर्स अँड बिल्स पेबल. मग क्रेडिटर्सची व्हॅल्यू आहे 80,000, बिल्स पेबल 5,000. अजून प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन त्यांनी घेतलेलं नाही. ह्याला आपण क्रॉस करू, ह्याचा अकाउंट ओपन होणार आहे. इथं पण 2च लायबिलिटी आहे. क्रेडिटर्स घेतलेलं आहे त्यांनी, बिल्स पेबल नाही घेतलेलं. तर एवढ्याच ॲसेट लायबिलिटीज आहेत, त्यामुळे इथं अजून कुठल्या लायबिलिटीज नाही आहेत बीच्या इथं. त्यामुळे ह्याच्या खाली आपल्याला लिहायला जागा सोडायची गरज नाही. तर काय करायचे, लायबिलिटीची टोटल आहे 85,000. बघा इथं दाखवते तुम्हाला. लायबिलिटी आहे 80,000, क्रेडिटर्स प्लस 5,000, बिल्स पेबल. दोन्ही ॲसेट घेतलेले आहेत, म्हणजे 85,000 ही टोटल लायबिलिटी आहे. आपली ॲसेट किती आहे, 1 लाख. इथं नीट बघा, 1,34,000 ही आपल्या ॲसेटची टोटल आहे. 1,34,000 ॲसेटची टोटल आहे. त्याच्यातून त्यांनी लायबिलिटी पेड केली मायनस 85,000. टोटल लायबिलिटी मायनस केली 49,000. ही आपली काय चुकलं, सॉरी, इथं 3 लाख आहे. 3,34,000.
तर म्हणलं असं का झालं. 3,34,000 मायनस 85,000, 2,49,000 ही झाली आपली परचेस कन्सिडरेशन. 2,49,000. देअरफोर ह्याला आपण म्हणू पीसी. पीसी म्हणजे परचेस कन्सिडरेशन. तर इथं बघा गुडविल आहे 1,00,000, लँड अँड बिल्डिंग 1,17,000, 1,17,000, प्लांट अँड मशिनरी 45,000, स्टॉक 72,000, एचं फर्निचर नाही, एचं व्हेकल नाही. टोटल आहे 3,34,000. त्याच्यातून लायबिलिटी लेस करायची आहे. क्रेडिटर्स आहेत 80,000, बिल्स पेबल आहे 5,000, म्हणजे झाले 85,000. 3,34,000 मधून लायबिलिटीची अमाऊंट मायनस केली 85,000. परचेस कितीला बिझनेस खरेदी केला ए लिमिटेडचा. ए बी लिमिटेडनी 2,49,000ला ए बीचा बिझनेस ए बी लिमिटेडनं परचेस केला. तर आता आपण पुढं रीड करू अजून. टॅक्स लायबिलिटी फॉर 2024 वॉज पेड ॲट ₹32,000. ही टॅक्स लायबिलिटी आहे. आपण पहिला पीसी काढणार आहोत, म्हणजे आपली ही ॲडजस्टमेंट कंप्लीट झाली. आता आपण ही नाही केली अजून. आता सी वाली बघूया. ए बी लिमिटेड टूक ऑल ॲसेट्स ऑफ बी लिमिटेड एक्सेप्ट डेटर्स अँड कॅश. डेटर्स आणि कॅश सोडून त्यांनी काय केलं, ऑल ॲसेट्स टेकन केलेले आहेत बी लिमिटेडच्या. लँड अँड बिल्डिंग अँड स्टॉक वेअर टेकन ॲट 20% ॲप्रिसिएटेड. तर ॲप्रिसिएट झालेलं आहे, ॲप्रिसिएशन केलेलं आहे त्यांनी. तर आता आपण बी लिमिटेडचे ॲसेट्स बघणार आहोत. बी लिमिटेडच्या ॲसेट्समध्ये इथं मी तुम्हाला करून दाखवते. बी लिमिटेडच्या कोणत्या ॲसेट्स सांगितले, तर बिल्डिंग आणि स्टॉक ॲप्रिसिएट झाल्या 20%. बिल्डिंग आहे 80,000, बी लिमिटेडचे आहे 80,000 वर 20% काढायचं आहे. 8 2 16, 1 2 3, 16,000नी ॲप्रिसिएट झाली. ॲप्रिसिएट म्हणजे वाढली. तर 80,000 प्लस वाढली की प्लस करायचं, डेप्रिसिएट झाली की मायनस करायचं 16,000. 96,000 ही बिल्डिंगची व्हॅल्यू झाली. आणि दुसरी आहे स्टॉक. स्टॉक किती आहे बघा, त्यांचा स्टॉक आहे 50,000. 50,000 वर 20%, 20%. ह्या झिरोला हा झिरो कट झाला, ह्या झिरोला हा झिरो कट झाला. 5 2 10, 1 2 3, 10,000. हे झालं ॲप्रिसिएट. मग काय करायचं, ॲप्रिसिएट म्हटलं की ॲड करायचं. बुक व्हॅल्यू होती 50,000 प्लस ॲप्रिसिएट झालं मग की ॲड, डेप्रिसिएट झालं की लेस. व्हॅल्यू झाली त्याची 60,000चा स्टॉक. तर 96,000ला बिल्डिंग घेतली. मग आपण इथं पीसीच्या इथं बिल्डिंगच्या समोर लिहिणार आहोत. बिल्डिंगच्या समोर 96,000 मी फक्त चेक करते बरोबर आहे का. 96 आणि स्टॉक 60 बरोबर आहे. बिल्डिंग कितीला घेतली त्यांनी, 96,000ला. बिल्डिंगच्या समोर लिहायचं आहे 96. बिल्डिंग आणि स्टॉकच्या समोर लिहायचं आहे 60,000. कितीला घेतली स्टॉक, 60,000ला. डेटर्स घेतलेले नाहीत. क्वेश्चन नीट रीड करायचं आहे तुम्ही. क्वेश्चनमध्ये बघायचं काय सांगितलेलं आहे. तर क्वेश्चनमध्ये सांगितले ए बी लिमिटेड टूक ऑल ॲसेट्स ऑफ बी लिमिटेड एक्सेप्ट डेटर्स अँड कॅश. लँड अँड बिल्डिंग अँड स्टॉक वेअर टेकन 20% ॲप्रिसिएशन. म्हणजे डेटर्स आणि कॅश सोडून त्याच्यामध्ये पण बिल्डिंग आणि स्टॉक ॲप्रिसिएट केलं आणि बाकीच्या ऑदर्स टेकन ॲट बुक व्हॅल्यूला घेतलेले आहेत. आणि दे अल्सो ॲग्री टू टेक ओव्हर क्रेडिटर्स ऑफ बी लिमिटेड. तर बी लिमिटेडचे क्रेडिटर्स घेतलेले आहेत आणि बाकीचे ॲसेट्स डेटर्स आणि कॅश सोडून बाकीच्या ॲसेट्स ॲज इट इज प्राईसला घेतलेले आहेत. तर आपण काय घेतलं बघायचं आहे आता. मशिनरीची व्हॅल्यू 80,000 ॲज इट इज प्राईसला. बुक व्हॅल्यू म्हणजे त्याच किमतीला 80,000. अजून काय बिल्डिंग झालं, बिल्डिंग घेतलं आपण. बिल्डिंग वाढलेली होती. फर्निचरची व्हॅल्यू आहे 15,000 आणि व्हेकल 45,000.
व्हेकल घेतलं झालं, आता स्टॉक झालं, हे सगळ्या ॲसेट घेतल्या. डेटर्स घेतलेलं नाही, कॅश घेतलेलं नाही, RDDचा विचार आपण करत नाही. आता इथलं बिल्स पेबल नाही घेतलं, क्रेडिटर्स घेतलेत, म्हणून इथं क्रेडिटर्सच्या समोर लिहिणार आहोत आपण 70,000, 70,000, 70,000 बुक व्हॅल्यूला घेतल्या. तर आता आपल्याला PC काढायचं आहे. ॲसेटची टोटल करू आपण, किती आहे ती बघू. ॲसेटची टोटल करू पहिलं. 96,000 प्लस 80,000 प्लस 60,000 प्लस 15,000 प्लस 45,000, टोटल आली 2,96,000. चेक करते, चुकायला नको. 2,96,000 बरोबर आहे. इथं 2,96,000 ॲसेटची टोटल. त्याच्यातून 70,000 लायबिलिटी तुम्हाला मायनस करायची आहे. मायनस 70,000, 2,26,000, 2,26,000 बरोबर आहे. 2,26,000, 2,26,000 PCची अमाऊंट झाली. एवढ्याला त्यांनी बी लिमिटेडला खरेदी केलं, 2,26,000ला. आता आपल्याला पुढं रीड करायचं आहे. म्हणजे आता आपली कुठली ॲडजस्टमेंट झाली, तर C नंबरची ॲडजस्टमेंट कंप्लीट झाली. Aची झाली, Cची झाली, B राहिलेला आहे. टिक करायचं म्हणजे आपल्या लक्षात येतं काय राहिलं आणि काय झालं. पुढं लिहिलं आहे बी लिमिटेड पेड बिल्स पेबल, ही पण वेगळी ॲडजस्टमेंट आहे. ही बघा, परचेस कन्सिडरेशन सॅटिस्फाय म्हणजे त्यांना दिलं, सॅटिस्फाय केलं. ॲज फॉलोज रुपीज 20,000 टू ए लिमिटेड अँड रुपीज 15,000 टू बी लिमिटेड. ही कॅश दिलेली आहे PCच्या बदल्यात. आपण आता ही एंट्री करणार आहोत, डिस्चार्जच्या बाजूला येणार आहे. तर काय झालं, त्यांनी ही जी PC होता त्याच्या बदल्यात त्यांनी कॅश दिली. Aला दिली 20,000, Aच्या कॉलममध्ये 20,000 आणि Bच्या कॉलममध्ये 15,000, 15,000 रुपये Bला दिले आणि 20,000 रुपये Aला दिले. आणि पुढे लिहिले द बॅलन्स ऑफ परचेस कन्सिडरेशन वॉज पेड इन इक्विटी शेअर्स ऑफ ₹100 इच. जो बॅलन्स आला, आता आपण ना ह्याला बॅलन्स काढूया. बॅलन्स किती येतोय बघू. अमाऊंट होती 2,49,000 Aची परचेस कन्सिडरेशन आणि Bची आहे 2,26,000 Bची परचेस कन्सिडरेशन. परचेस कन्सिडरेशन म्हणजे खरेदीची किंमत. आता 2,26,000 Bची होती, त्यातनं त्यांनी काय केलं, 15,000 रुपये 15,000 रुपीज कॅश पेड टू बी लिमिटेडला दिली. राहिले किती, 2,11,000चे त्यांनी काय दिले, शेअर्स दिले. आता आपण ना थोडंसं ह्याचं वर्किंग करून घेऊया. बघा, बी लिमिटेडचं करतोय आपण. इथं थोडंसं मी बुक साईडला ठेवते. आपण इथं ना बी लिमिटेड लिहूया. बी लिमिटेडची PC किती होता, परचेस कन्सिडरेशन होतं 2,26,000 परचेस कन्सिडरेशन. लेस त्यांनी काय केलं, कॅश दिली. कॅश किती दिली, 15,000. मग राहिले किती, 2,11,000 राहिले. हे दिले इक्विटी शेअर्स. एक शेअर्स आहे ॲट ₹100 इच. आता आपल्याला नंबर ऑफ शेअर्स फाइंड करायचे आहेत. कसं करणार आपण, नंबर ऑफ इक्विटी शेअर्स, किती शेअर्स दिले काढायचं आहे. मग अमाऊंट डिवाइड बाय इच शेअर किंवा पर शेअर पण म्हणू शकता. अमाऊंट आहे 2,11,000 डिवाइड बाय एक शेअर्स आहे 100 रुपयाचा. ह्या 2 झिरोला हे 2 झिरो कट झाले म्हणजे नंबर ऑफ इक्विटी शेअर्स आहे 2,110. हे झाले नंबर ऑफ इक्विटी शेअर्स बी लिमिटेडचे. तर आपल्याला इथं लिहायचं आहे किती शेअर्स दिले ते. इथं लिहिणार आहोत आपण 2,110 इक्विटी शेअर्स ॲट ₹100 इच. इथं ब्रॅकेटमध्ये 2,110 नंबर ऑफ शेअर्स इंटू एक शेअर्स आहे 100 इच. यांचं मल्टिप्लाय करायचं आहे. बघा, तुम्ही जरी नाही केलं तरी आपली अमाऊंट आलेलीच होती बॅलन्स इन फिगर. 2,110 इंटू 100 अमाऊंट आली 2,11,000.
बीचं आपण पहिलं कॅल्क्युलेशन केलेलं आहे म्हणून बीच्या कॉलममध्ये एवढे शेअर्स दिले. आता एच्या एमध्ये बघूया. एचा पी सी होता 2,49,000. एची पी सीची व्हॅल्यू आहे 2,49,000 आणि त्याच्यातून लेस कॅश किती दिली एला 20,000, 20,000 रुपयाची कॅश दिली. लेस करा किती येते बघा 922 2,29,000चे इक्विटी शेअर्स दिले. इक्विटी शेअर कॅपिटल. मग त्यांनी काय केलं एक शेअर्स कितीचा आहे 100 ईच आहे म्हणून आपण इथं नंबर ऑफ शेअर्स इज इक्वल टू अमाऊंट किंवा कॅपिटल म्हणलं तरी चालेल डिवाइड बाय ईच शेअर. अमाऊंट होती 2,29,000 एवढं कॅपिटल होतं. एक शेअर 100 रुपयाचा होता. ह्या 2 झिरोला हे 2 झिरो गेले म्हणजे नंबर ऑफ शेअर्स आहे 2,290. एवढे नंबर ऑफ शेअर्स आहेत. मग आपण इथं लिहिणार आहोत 2,290 इक्विटी शेअर्स ॲट ₹100 ईच. खाली ब्रॅकेटमध्ये लिहिणार आहोत 2,290 इंटू ₹100 ईच म्हणजे कॅपिटल येणार आहे एवढंच येणार आहे 2,19,000. तुम्ही करू शकता बघा किती आहे तर 2,290 हे नंबर ऑफ इक्विटी शेअर्स आहेत इंटू एक शेअर 100 रुपयाचा आहे 2,29,000. एच्या कॉलममध्ये 2,29,000 एच्या कॉलममध्ये 2,29,000चे शेअर्स दिले. हे झाले आपली पी सी. आता आपल्याला काय करायचं आहे बघा सगळ्यात पहिला आपण पी सी काढला. पी सीवरून काय करणार आहोत आपण पोस्टिंग करणार आहोत. पोस्टिंग करताना तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जी तुमची बॅलन्स शीट आहे या सगळ्या बॅलन्स शीटचं पोस्टिंग व्हायला पाहिजे. मग कसं होणार बघा आता ज्या ॲसेट तुम्हाला इथं पी सीला दिसत आहेत त्या सगळ्या ॲसेटची नावं रिअलायझेशनला लिहायची पण अमाऊंट नाही लिहायची. काय लिहायचं ॲसेटची नावं रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिटला. इथं लिहायचं सन्ड्री ॲसेट. त्याच्यामध्ये एक आहे गुडविल. थांबा आता गुडविल नका लिहू इथं गुडविल आहे का नाही आहे मग तुम्ही लिहू शकता 90,000 गुडविल. आपण ह्याचं पोस्टिंग करतोय पण कुठून करतोय बघा इथून करतोय. जेवढे ॲसेट दिसतात तेवढ्यांची नावं लिहायची आहेत. गुडविल लँड अँड बिल्डिंग बघा आपण नावं कुठून लिहितोय पी सीमधून लिहितोय. पी सी म्हणजे परचेस कन्सिडरेशनच्या ह्याच्यामधून कॉलममधून आपण अमाऊंट नावं घेतोय. अमाऊंट नाही प्लांट अँड मशिनरी स्टॉक इथं स्टॉक फर्निचर व्हेकल नाही यायचं स्टॉक. आता किंमत कुठून लिहायची अमाऊंट कुठून लिहायची तर बॅलन्स शीटवरून. गुडविल आहे 90,000. सगळ्याच आपल्याला बॅलन्स शीटला सगळ्या ॲटमचं पोस्टिंग करायचं आहे. लँड अँड बिल्डिंग 1,30,000. प्लांट अँड मशिनरी 50,000. स्टॉक 80,000. बघा एवढ्या ॲसेट त्यांनी आपल्याला कुठं दिसल्या पी सीला दिसल्या. नावं घेतली पी सीवरून अमाऊंट घेतली बॅलन्स शीटवरून. आता काय सांगितलं आहे की राहिलेले आपण अकाउंट ओपन केलेले आहेत. डेटर्स 40,000 घ्यायचे आहेत आतले नाही तर डेटर्सचा अकाउंट तुम्ही ओपन केला ॲसेटचा बॅलन्स डेबिटला असतो किंवा क्रॉस पोस्टिंग केलं तरी चालेल. डेटर्सला डेटर्सचं नाव येणार नाही. आपण सगळ्या बॅलन्स शीटचं पोस्टिंग करणार आहोत. डेटर्स ए बी लिमिटेडने घेतलेले नाही त्यामुळे ते पी सीला नाही म्हणून आपण अकाउंट ओपन केलं आहे म्हणजे ए लिमिटेडला ते विकावे लागणार आहे डेटर्स आणि पैसे मिळवावे लागणार आहेत म्हणून आपण डेटर्सचा अकाउंट ओपन केला. बॅलन्स लिहायचा आहे 40,000 टू बॅलन्स बी डी 40,000. त्याच्यानंतर कॅश इन हँड आपण कॅश अकाउंट पण ओपन केला आहे. कॅश पण त्यांनी घेतलेला नाही मग कॅश इन हँड बॅलन्स लिहिणार आहोत इथं टू बॅलन्स बी डी. किती आहे बॅलन्स 10,000. कॅश अकाउंट ओपन केला आहे म्हणून 10,000 लिहिलं आणि त्याच्या खाली लिहायचं आहे कॅश म्हणजे बँकेतली पण कॅश नाही घेतली त्यांनी. कॅश ॲट बँक 40,000 कारण इथं कॅशचं नाव लिहिलं आहे. तुम्ही जर समजा असं लिहिलं कॅश ऑर बँक अकाउंट
तर ह्या दोघांची टोटल करून तुम्ही बॅलन्स 50,000 लिहिला तरी चालेल. बघा तुम्हाला दोन्ही ऑप्शन आहेत. तुमच्या अकाउंटचं नाव येताना मग ती कॅश और बँक यायला पाहिजे तेव्हा. आता मी कॅश लिहिलं आहे म्हणून कॅशचा बॅलन्स लिहिला. तर तुम्ही ह्या अकाउंटला लिहिताना टू बॅलन्स BD आणि अमाऊंट 50,000 50,000 लिहू शकता. नाहीतर मग काय करा, बॅलन्स कॅशचा आहे 10,000, कॅश ॲट बँक म्हणजे त्यांनी कॅश घेतलेलीच नाही आहे. तर मग ही कॅश बँकेतली आहे. तर आहे तसं नाव लिहा, कॅश ॲट बँक. अमाऊंट आहे 40,000. ॲसेट साईडचं पोस्टिंग झालं. आता लायबिलिटीचं पोस्टिंग करायचं आहे. इक्विटी शेअर कॅपिटल, इक्विटी शेअर कॅपिटलच्या क्रेडिटला इथं लिहायचं बाय इक्विटी शेअर कॅपिटल. इक्विटी शेअर कॅपिटल किती आहे? इक्विटी शेअर कॅपिटल ए लिमिटेडचं 2,70,000. आपण ए लिमिटेडच्या बुकमध्ये करतोय, लक्षात ठेवा. इन द बुक्स ऑफ ए लिमिटेड आहे. अजून आपण बी लिमिटेडमध्ये पोस्टिंग करत नाही म्हणून एचं करतोय. डिव्हिडंड इक्वेलेशन रिझर्व आहे 10,000. तो पण इथंच येणार कारण तो इक्विटी शेअर होल्डरांचा आहे म्हणून. डिव्हिडंड इक्वेलेशन रिझर्व अमाऊंट आहे 10,000. जर्नल रिझर्व पण कोणाचा असतो? ओनरचा असतो. अमाऊंट आहे 12,000. अँड प्रॉफिट अँड लॉस पण ह्या साईडला क्रॉस पोस्टिंग होतं. प्रॉफिट अँड लॉस 18,000. क्रेडिटर्स बघा इथं आहेत. बिल्स पेएबल पण इथं आहेत. मग इथली नावं कुठं जाणार आहे? ही लायबिलिटी आहे. लायबिलिटी क्रेडिट साईडला येते. ॲसेट डेबिट साईडला रिअलायझेशनच्या. मग रिअलायझेशनच्या क्रेडिटला लिहिणार आहोत आपण सन्ड्री लायबिलिटी. पहिला आहे क्रेडिटर्स. इथून नावं घेतोय आपण. एच्या कॉलममध्ये क्रेडिटर्स आणि बिल्स पेएबल आहेत म्हणून. म्हणजे एचे क्रेडिटर्स अँड बिल्स पेएबल टेकन ओव्हर बाय AB लिमिटेड. पण अमाऊंट इथून घ्यायची नाही. अमाऊंट कुठून घ्यायची? तुमच्या बॅलन्स शीटवरून. तर बॅलन्स शीटला ॲज इट इज प्राईसला घेतलं होतं म्हणून ते दिसतंय. पण तुम्ही घेताना अमाऊंट नेहमी बॅलन्स शीटवरून घ्या. प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशनचा आपण अकाउंट ओपन केलं आहे कारण त्यांनी ती पेड केलेली नाही लायबिलिटी म्हणून. लायबिलिटी आहे. लायबिलिटीचा बॅलन्स क्रेडिटला असतो म्हणून इथं लिहायचं बॅलन्स BD. बॅलन्स आहे 45,000. टॅक्स भरायचा आहे. अजून काय राहिलं बघा? सगळं घेतलं आपण. इक्विटी शेअर कॅपिटल घेतलं, डिव्हिडंड इक्वेलेशन रिझर्व घेतला, जर्नल रिझर्व घेतला, प्रॉफिट अँड लॉसचं पोस्टिंग झालं, क्रेडिटर्सचं झालं, बिल्स पेएबलचं झालं, प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशनचं पण पोस्टिंग झालं. म्हणजे ए लिमिटेडच्या बॅलन्स शीटचं पोस्टिंग पूर्ण केलेलं आहे. सगळ्यात पहिलं काय केलं आपण? परचेस कन्सिडरेशन काढली. नंतर बॅलन्स शीट तयार केली. बॅलन्स शीटवरून पोस्टिंग केलं. आता काय करायचं? आपल्या राहिलेल्या ॲडजस्टमेंट आहेत बघा, ज्याला आपण टिक नाही केलं. म्हणजे बी एक ॲडजस्टमेंट राहिली, D एक राहिली आणि F एक राहिली. 3 ॲडजस्टमेंट आपल्या करायच्या राहिलेत, त्या करूया आणि मग क्लोज करूया. तर इथं सांगितलं आहे टॅक्स लायबिलिटी फॉर 2024-25 वॉज पेड ॲट ₹38,000. म्हणजे ही ABनं पेड केलं म्हणजे पैसे गेले, कॅश गोज आउट झाली. कॅश गेली की क्रेडिटला येतं आणि लायबिलिटीच्या प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन ह्याच्या डेबिटला. कारण हे आपण पेड केलं म्हणून. पैसे गेले म्हणून कॅशच्या क्रेडिटला आणि टॅक्स पेड केला म्हणून टॅक्स इज ॲन एक्सपेन्सेस म्हणजे टॅक्स हा अकाउंट हा आहे नॉमिनल अकाउंट. नॉमिनलचा रूल आहे डेबिट द एक्सपेन्सेस और लॉसेस म्हणून ह्याला डेबिट करायचं आहे. कॅश अकाउंट इज अ रिअल अकाउंट. रिअल अकाउंटचा रूल आहे डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. गेलं की क्रेडिट करा म्हणून आपण ह्याच्या क्रेडिटला करणार आहोत. काय दिलं? तर कॅश दिली. कॅश किती भरली? इथं सांगितलं 38,000चा टॅक्स पे केला. कॅश अकाउंटच्या क्रेडिटला प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन 38,000.
किती पैसे गेले? 38,000, 38,000 पैसे गेले. कॅश गोज आउट झाली टॅक्ससाठी. त्याच्यानंतर म्हणजे आता ही पण झाली आपली ॲडजस्टमेंट, ह्याला टिक करू. त्याच्यानंतर डीमध्ये सांगितले बी लिमिटेड पेड बिल्स पेएबल इन फुल. अजून आपण बी लिमिटेडच्या बुकमध्ये गेलेलो नाही, त्यामुळे बी लिमिटेडची तशी सोडून द्या. जेव्हा आपण बी लिमिटेडचं पोस्टिंग करू तेव्हा त्याचा विचार करू. अजून सांगितले एफमध्ये काय सांगितले? डेटर्स ऑफ ए लिमिटेड अँड बी लिमिटेड रिअलाइज 38,000 अँड 12,000 रिस्पेक्टिव्हली. रिअलाइज म्हणजे आपल्याला पैसे मिळाले, विकली ती डेटर्स आपण विकले. आता डेटर्स म्हणजे काय पहिलं समजून घ्या. डेटर्स म्हणजे कस्टमर आहे तुमचा, तुम्ही त्याला उधारीवर माल विकलाय, त्यानं तुम्हाला पैसे दिले, रिअलाइज केले म्हणजे किती दिले? 38,000 दिले. डेटर्सनी पैसे दिले. कॅश आली का गेली? कॅश कम्स इन. कॅश कम्स इन झाली की डेबिटला आणि डेटर्स अकाउंटच्या क्रेडिटला. आता बघा तुम्ही म्हणाल इथं डेटर्स कोण आहे? रिअल आहे. कॅश काय आहे? रिअल आहे. रिअलचा रूल आहे डेबिट व्हॉट कम्स इन. आणि डेटर्स बघा तर इथं डेटर्समध्ये काय झालेलं आहे? आपल्याला पैसे मिळाले म्हणून कॅश अकाउंट डेबिट होणार आहे, डेटर्स अकाउंट क्रेडिट होणार आहे. कारण डेटर्स हा पर्सनल अकाउंट आहे, रिअल नाही. डेटर्स म्हणजे त्या कस्टमरचं नाव असतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल ए कडून मिळाले, बी कडून मिळाले, सी कडून मिळाले, डी कडून मिळाले, कुणाकडून तरी पैसे मिळाले, त्या कस्टमरचं नाव आहे. हा पर्सनल अकाउंट आहे. डेबिट द ह्याचा पर्सनल अकाउंटचा रूल आहे, जो देणार आहे डेबिट द रिसिवर्स, डेबिट द रिसिवर आणि क्रेडिट द गिवर. क्रेडिट द गिवर कारण हा गिवर आहे म्हणून, देणार आहे म्हणून क्रेडिट होणार आहे. तर आपण इथं लिहिणार आहोत बाय कॅश. कॅश अकाउंट किती दिले त्यांनी इथं सांगितलं बघा, 38च दिले. इथं नीट बघा, एफमध्ये सांगितलं 38,000. कॅश आली, कुणाची आली? तर डेटर्सनी दिली म्हणून डेटर्सचं नाव बघा, इथं कॅशचं नाव, इथं डेटरचं नाव. कारण त्या अकाउंटला त्या अकाउंटचं नाव येत नाही, कॅशला कॅशचं नाव येत नाही. मग कुणाचं नाव लिहिलं आपण? डेटर्सचं. डेटर्सला डेटर्सचं नाव येत नाही, मग कुणाचं लिहिलं? कॅशचं. हे झाली आपली ॲडजस्टमेंट. अजून एफ अर्धी राहिलेली आहे म्हणून मी ह्याला टिक केलं नाही. ती बी लिमिटेड जेव्हा आपण सॉल्व करू तेव्हा लिहिणार आहोत. आता आपलं सगळं वाचून झालं बॅलन्स शीटचं. सगळ्यात पहिलं आपण PC काढला, त्याच्यानंतर पोस्टिंग केलं, त्याच्यानंतर ॲडजस्टमेंट सगळ्या कंप्लीट केल्या. आता काय झालं? क्लोज करायचं आहे. ए लिमिटेडला क्लोज करू. ए लिमिटेडला क्लोज करायच्या अगोदर लक्षात ठेवा कुठले अकाउंट क्लोज करायचे. जे कंपल्सरी अकाउंट आहेत म्हणजे कुठले की रिअलायझेशन, इक्विटी शेअर होल्डर आणि AB 1, 2 आणि 3 हे सोडून बाकीचे कॅश सगळ्यात शेवटी क्लोज होतो. मग डेटर्सला आपल्याला क्लोज करायचं आहे आणि टॅक्सेशनला क्लोज करायचं आहे. त्यांचा डिफरन्स आपल्याला दुसऱ्या अकाउंटला ट्रान्सफर करायचा आहे आणि मग रिअलायझेशन क्लोज करायचा, त्याचा डिफरन्स इक्विटीला पाठवायचा, इक्विटी क्लोज करायचा, त्याचा डिफरन्स कॅशला पाठवायचा. AB ॲटोमॅटिकली क्लोज होतो. पण आपल्या PCची एंट्र्या करायच्या राहिलेत. ते PCची एंट्री पहिली आहे. PCची एंट्री मी तुम्हाला लिहून देते. PCची एंट्र्या बघा, PCची पहिली एंट्री आहे AB लिमिटेड न्यू कंपनी. पाहिजे तर इथं लिहिते न्यू किंवा परचेजिंग कंपनी पण तुम्ही म्हणू शकता. हा अकाउंट तुमचा डेबिट होईल. किती आहे? एची परचेज कन्सिडरेशन किंवा परचेज प्राईस 2,49,000. टू रिअलायझेशन अकाउंट ही पाठच करून ठेवायचं आहे. ही पहिली एंट्री आहे PCची 2,49,000. हा क्रेडिट झालेला आहे. ही आहे PCची एंट्री. दुसरी PCची एंट्री येते. आता ABच्या क्रेडिटला जातं, जे डिस्चार्ज झालं ते डेबिटला येतं. काय झालेलं आहे तर कॅश दिली म्हणून कॅश अकाउंट तुमचा डेबिट होणार आहे. अजून काय दिलं? इक्विटी शेअर्स दिले म्हणून इक्विटी शेअर्स अकाउंट डेबिट होणार आहे आणि B लिमिटेड अकाउंट क्रेडिट होणार आहे. AB लिमिटेड क्रेडिट होणार आहे. मग क्रेडिट कितीने होईल? 2,49,000नी. त्यांनी कॅश किती दिली? 20,000 ए लिमिटेडला. ए लिमिटेडला शेअर्स किती दिले? 2,29,000 एवढे शेअर्स दिले. ही आहे PCची एंट्री. ह्या 2 एंट्र्या करायच्या आहेत आणि मग आपल्याला अकाउंट क्लोज करायचे आहेत. पहिली एंट्री करूया रिअलायझेशनच्या क्रेडिटला. इथं लिहायचं आहे AB लिमिटेड बाय AB लिमिटेड. ब्रॅकेटमध्ये लिहायचं आहे PC 2,49,000. किती आहे PCची अमाऊंट बघा इथं? 2,49,000.
दुसरी आहे ए बीच्या डेबिटला, ह्याच्या क्रेडिटला ए बीच्या डेबिटला. नाव ए बीला ए बीचं नाव येत नाही, मग ज्या अकाउंटच्या क्रेडिटला तुम्ही लिहिलं आहे त्या अकाउंटचं नाव लिहायचं, रिअलायझेशन अकाउंट. ब्रॅकेटमध्ये PC 2,49,000 ही PCची पहिली एंट्री. आता PCची दुसरी एंट्री न्यू कंपनी जी आहे ह्याच्याच क्रेडिटला होते. काय काय दिलं ते इथं लिहायचं. काय दिलं त्यांनी, डिस्चार्ज काय केलं, कॅश केली आणि इक्विटी शेअर्स केले. इक्विटी शेअर होल्डर, इक्विटी शेअर्स किती दिले, 2,29,000 2,29,000चे शेअर्स दिले आणि कॅश किती दिली, 20,000. आता बघा आपण कुणाच्या क्रेडिटला लिहिलं, ए बीच्या क्रेडिटला लिहिलं म्हणजे इक्विटी शेअर होल्डर अकाउंटच्या डेबिटला क्रॉस होईल. इक्विटी शेअर होल्डरला मिळाले काय, मिळाले तर शेअर्स मिळाले कोणाचे, ए बी लिमिटेडचे. ए बी लिमिटेड 2,29,000चे शेअर्स मिळाले इक्विटी शेअर होल्डरच्या डेबिटला आणि कॅशच्या डेबिटला क्रॉस पोस्टिंग होतं. कॅश अकाउंटच्या डेबिटला तुम्ही लिहिणार आहात ए बी लिमिटेड. PCची एंट्री आहे 20,000 रुपये ए बीनं दिले, कॅश कम्स इन झाली म्हणून कॅश अकाउंटच्या डेबिटला. हे झाले आपल्या PCच्या 2 एंट्र्या. सॉरी पहिली एंट्री नाही दोन्ही झाल्या बघा. आता तुम्हाला कळा म्हणून मी रेड पेननी ना मेन्शन करणार आहे की ही आहे PCची पहिली एंट्री ही, आणि ह्याचा इफेक्ट कुठं झालेला आहे इथं. ही आहे पहिली एंट्री PCची. PCची दुसरी एंट्री इथं आहे, सॉरी ही दुसरी आहे. ही दुसरी आहे PCची पहिली आणि ही पहिली. थांबा तर दुसरं ना मी ग्रीन पेननी दाखवते तुम्हाला. ही दुसरी एंट्री आहे PCची, ही दुसरी एंट्री आणि ही दोन्ही मिळून ही दुसरी एंट्री आहे PCची. ही PCची दुसरी एंट्री आहे आणि कॅशची इथं पण आहे बघा, ही PCची आहे दुसरी एंट्री. PCच्या 2 एंट्र्या आहेत. PC म्हणजे परचेस कन्सिडरेशन. ह्या 2 एंट्र्या तुम्ही पाठ करून ठेवायच्या आहेत, दररोज येणार आहेत आणि ह्याचं आपल्याला पोस्टिंग करायचं आहे. हे जर्नल होतं त्याचं आपण लेजर बनवलं. आता आपल्याला अकाउंट क्लोज करायचे आहेत. कोणते अकाउंट क्लोज करायचे आहेत, पहिले जे एक्स्ट्राचे आपण ओपन केलेत ते. पहिलं प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन करूया. बघा प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन, टॅक्स भरायचा होता किती, 45,000ची प्रोव्हिजन केली होती, म्हणजे तरतूद करून ठेवली होती की आपल्याला टॅक्स आपल्याला समजत नाही किती भरायचा आहे तो, कारण जेव्हा प्रॉफिट होतं तेव्हा समजतं की आपल्याला एवढा टॅक्स भरायचा आहे. कारण टॅक्स हा प्रॉफिटवर डिपेंड असतो, जेवढा प्रॉफिट त्याच्यावर टॅक्स असतो. म्हणून आपल्याला वाटलं की बाबा 45,000पर्यंत टॅक्स भरावा लागेल, म्हणून तुम्ही 45,000ची तरतूद करून ठेवली होती. पण प्रत्यक्ष भरला किती, 38,000. मग जो राहिलेला टॅक्स आहे म्हणजे जी प्रोव्हिजन आहे ती कोणाची आहे, इक्विटी शेअर होल्डरांची आहे, कारण ते पैसे कोणाचे आहेत, इक्विटी शेअर होल्डर जे आहेत. म्हणून ह्याचा डिफरन्स इक्विटी शेअर होल्डरला जाईल, हे लक्षात ठेवा. 45,000 दोन्ही साईडनी क्लोज होतं आहे. डिफरन्स किती येतो आहे बघा, 45,000 मायनस 38,000 7,000. कितीचा डिफरन्स आला, 7,000 रुपयेचा आला. त्याला नाव द्यायचं टू इक्विटी शेअर होल्डर, कारण हा प्रॉफिट असतो, प्रॉफिटमधून आपण टॅक्स भरतो. आणि आपण प्रोव्हिजन करून ठेवली होती, म्हणजे साठवून ठेवले होते किंवा साईडला काढून ठेवले होते पैसे. 45,000 आपल्याला टॅक्स भरावा लागला असं वाटत होतं, पण प्रत्यक्ष भरला 38,000 राहिलेले हे इक्विटी शेअर होल्डरांचे पैसे आहेत, म्हणून इथं लिहायचं इक्विटी शेअर होल्डर. ह्याला स्टार करू, ब्रॅकेटमध्ये लिहू बॅलन्सिंग फिगर. हे 7,000 इक्विटी शेअर होल्डर अकाउंटच्या क्रेडिटला, इक्विटी शेअर होल्डर अकाउंटच्या क्रेडिटला इथं लिहायचं आहे प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन. इथं पहिला अकाउंट क्लोज झाला तो. आता आपल्याला डेटरचा अकाउंट क्लोज करायचा आहे. ह्याचा डिफरन्समध्ये रिअलायझेशन अकाउंटला जाईल, कारण डेटर्स हे बाहेरचं इन्कम आहे आणि ते आपल्याला कोण कस्टमर पैसे देणार आहे, द्यायला पाहिजे होते 40,000, त्यांना दिले 38,000. 2,000 रुपीजचा लॉस झालेला आहे आणि तो लॉस रिअलायझेशनला जाईल, हे लक्षात ठेवा. 40,000 मिळायला पाहिजे होते, मिळाले 38,000.
डिफरन्स किती आला त्याला नाव द्यायचं आहे रिअलायझेशन अकाउंट. हे लक्षात ठेवा, रिअलायझेशन, कारण ही इंटरनल लायबिलिटी होती म्हणून ह्याचा डिफरन्स आपण इक्विटी शेअर होल्डरला पाठवला. ही ॲसेट आहे आणि ॲसेटमध्ये लॉस झाला किंवा प्रॉफिट झाला तर रिअलायझेशनला जातो. हा लॉस झालेला आहे म्हणून आपण इथं रिअलायझेशन अकाउंट ब्रॅकेटमध्ये लिहिणार आहोत. बॅलन्सिंग फिगर 40,000 मायनस 38,000, 7,000च येणार आहे कारण सेमच अमाऊंट आहे बघा इथं. 40,000 मायनस 38,000 ओरली पण करता येते. 2,000 रुपीजचा लॉस झालेला आहे. तर 2,000 रुपीजचा लॉस आपण कुठे ट्रान्सफर करणार आहोत? रिअलायझेशन अकाउंटला. डेटर्सच्या क्रेडिटला, रिअलायझेशनच्या डेबिटला. रिअलायझेशनच्या डेबिटला लिहिणार आहोत आपण डेटर्स. ब्रॅकेटमध्ये तुम्ही लॉस लिहा. काय झालं? लॉस झाला. मिळायला पाहिजे होते 40,000, मिळाले 38,000 म्हणजे 2,000 रुपीजचा लॉस झाला. तो आपण रिअलायझेशन अकाउंटला लिहिलं. रिअलायझेशन अकाउंट इज अ नॉमिनल अकाउंट. नॉमिनलचा रूल आहे डेबिट द एक्सपेन्सेस ऑर लॉसेस, क्रेडिट द इन्कम्स अँड गेन्स. तर हा लॉस झाला. त्याच्यानंतर हा अकाउंट क्लोज झाला, हा अकाउंट क्लोज झाला. आता आपल्याला रिअलायझेशन क्लोज करायचं आहे आणि त्याचा डिफरन्स इक्विटी शेअर होल्डरला टाकायचा आहे. तर किती डिफरन्स येतोय बघू. 2,49,000 प्लस 5,000 प्लस 80,000, टोटल आली 3 लाख. आपण एका पेजवर करूया. क्रेडिटची टोटल आहे रिअलायझेशनच्या 3,34,000. तर डेबिटची करूया. डेबिटची किती येते बघू. 90,000 प्लस 1,30,000 प्लस 50,000 प्लस 80,000 प्लस 2,000, टोटल आली 3,52,000. डेबिटची टोटल जास्त आहे 3,52,000. या दोघांचा मायनस करायचा आहे. मायनस 3,34,000, 18,000 आहे डिफरन्स. एवढा डिफरन्स आला. मी फक्त चेक करते बरोबर आहे का. हां आहे, बरोबर आहे. तर बघा डेबिट साईडची टोटल जास्त आहे. जी जास्त आहे ती दोन्ही साईडला लिहायची. 3,52,000 इथं लिहिलं आपण 3,52,000. डिफरन्स आला त्याला नाव द्यायचं आहे बाय, ह्या अकाउंटचं नाव टाकायचं आहे इक्विटी शेअर होल्डर. डिफरन्स फाइंड केला त्याला म्हणायचं बॅलन्सिंग फिगर. $18,000. किती फरक पडतो ह्या साईडला? 18,000. बघा इथं काढला आपण 18,000. हा डिफरन्स इथं आपण लिहिला. हा डिफरन्स कुठं जाणार आहे? इथं. इथं लिहायचं. ह्या अकाउंटचं नाव लिहायचं रिअलायझेशन अकाउंट. 18,000. ह्याचा डिफरन्स कॅशला जाणार आहे. ए बी क्लोज होतो दोन्ही साईडनी. तर ह्याचा डिफरन्स काढूया आपण. किती येतोय बघू. हे 18,000 प्लस करू डेबिट साईडची टोटल 2,29,000. डेबिटची टोटल आली इक्विटी शेअर होल्डरच्या 2,47,000 सॉरी. डेबिटची टोटल आहे एवढी इक्विटी शेअर होल्डरची. आता क्रेडिटची करू. 2,70,000 प्लस 10,000 प्लस 12,000 प्लस 18,000 प्लस 7,000. ह्या साईडची टोटल केली 3,17,000 आली. क्रेडिटची जास्त आहे 3,17,000. दोघांचं मायनस करा. डिफरन्स काढूया आपण. मायनस 2,47,000, 70,000. $70,000 हाला डिफरन्स. इक्विटी शेअर होल्डरला एवढा डिफरन्स आला. हा डिफरन्स कुठं लिहायचा आहे?
कुठल्या साईडला आला बघा, कुठली साईड कमी आहे, डेबिट साईड कमी आहे. डेबिट साईडला लिहायचं आहे कॅश अकाउंट. ह्याला म्हणायचं बॅलन्सिंग फिगर. इथं आपण स्टार करू. अमाऊंट आली 70,000चा डिफरन्स आला. हा डिफरन्स जास्त अमाऊंट कुठली आहे, 3,17,000. ती दोन्ही साईडला लिहायची 3,17,000. क्रेडिटची टोटल जास्त होती ह्या साईडची, 3,17,000 ही क्रेडिटची टोटल होती. 30 टोटल आपण डेबिटला लिहिली. डिफरन्सची अमाऊंट डेबिटला आली कारण डिफरन्स कमी होता. 2,47,000 डिफरन्स कमी होता. तर हा जो बॅलन्स आहे हा कुठं जाणार आहे, कॅश अकाउंटच्या क्रेडिटला. हा अकाउंट ऑटोमॅटिकली क्लोज होतो, कॅश अकाउंटच्या क्रेडिटला जाणार आहे. कॅश अकाउंटच्या क्रेडिटला इथं लिहायचं आहे बाय इक्विटी शेअर होल्डर. $70,000 कुठनं आले बघा, हिथून गेले ते. हिथले डिफरन्स कुठं पाठवला आपण, कॅशला. हा अकाउंट ऑटोमॅटिकली क्लोज होतो आणि कॅश अकाउंट पण क्लोज व्हायला पाहिजे दोन्ही साईडने. हा झाला बघा 2,49,000. दोन्हीची टोटल इक्वल आहे. इथं कधीच डिफरन्स येत नाही. 2,49,000. आता कॅश आपला इक्वली क्लोज व्हायला पाहिजे. जर इक्वली क्लोज झाला तर समजायचं बरोबर आहे, अदरवाईज काहीतरी चुकलं. बघू आपण किती येतं आहे. 8 आणि 3 10. 1,08,000 ह्याची टोटल आहे ह्या साईडची. तुम्ही करू पण शकता बघा. 70,000 प्लस 38,000. 1,00,000 काय चुकलं, 70,000 प्लस 38,000. अमाऊंट आहे 1,08,000. ह्या साईडला बघू आपण 10,000 प्लस 40,000 प्लस 38,000 प्लस 20,000. अमाऊंट आहे 1,08,000. दोन्ही साईडने तो इक्वली क्लोज झाला. हे आन्सर आपलं संपलं. एच्या बुकमधलं संपलं. आता आपल्याला बी लिमिटेडच्या बुकमध्ये करायचं आहे. सगळ्यात पहिलं आता पी सीमध्ये जायचं. बी लिमिटेडच्या जेवढ्या ॲसेट तुम्हाला इथं दिसत आहेत तेवढ्या ॲसेटचं पोस्टिंग आपल्याला रिअलायझेशनच्या डेबिटला करायचं आहे. सेम प्रोसेस आहे जे आपण ए लिमिटेडच्या बुकमध्ये केलं तसंच बी लिमिटेडच्या बुकमध्ये करायचं आहे आपल्याला. ॲसेट्स सन्ड्री ॲसेट्स लिहायचं होतं. ॲसेट्स आता मी फक्त इथं सन्ड्री लिहायचं राहिलं, सन्ड्री ॲसेट लिहायचं होतं. तर ॲसेटची नावं कुठून घ्यायची, परचेस कन्सिडरेशनवरून. गुडविल नाही आहे बी लिमिटेडच्या कॉलममध्ये. लँड अँड बिल्डिंग, प्लांट अँड मशिनरी, स्टॉक, फर्निचर आणि व्हेकल. लँड अँड बिल्डिंग, प्लांट अँड मशिनरी, स्टॉक, व्हेकल. एवढे ॲसेट आहेत बघा इथं. 1 2 3 4 5. त्यांची अमाऊंट आपण कुठून घ्यायची आहे तर क्वेश्चनमधून घ्यायची आहे. हे लक्षात ठेवा. क्वेश्चनची जी बॅलन्स शीट आहे त्याच्या ॲसेटला बघायचं आहे. बिल्डिंगची व्हॅल्यू आपण इथं घ्यायची आहे. कुठून तर बुकमधून 80,000. फर्निचर आहे, फर्निचर पण आहे त्यांचं 15,000. प्लांट अँड मशिनरी 80,000. व्हेकल 45,000 आणि स्टॉक 50,000. आपण व्हॅल्यू कुठून घेतल्या, बॅलन्स शीटवरून. नावं कुठून घेतली, पी सीवरून. डेटर्स घेतलेला नाही, आपल्याला सगळ्याचं पोस्टिंग करायचं आहे. डेटर्स अकाउंट आपण ओपन केलं आहे. डेटर्सच्या डेबिटला येणार आहे 10,000. डेटर्स सगळ्याचं पोस्टिंग करायचं आहे या बॅलन्स शीटचं. त्यांनी डेटर्स घेतले नाही म्हणून आपण अकाउंट ओपन केला. ॲसेटचा बॅलन्स डेबिटला असतो. बॅलन्स बी डी. अमाऊंट बाहेरची घ्यायची 10,000. त्याच्यानंतर कॅश इन हँड आपण अकाउंट ओपन केलेला आहे, त्याचा बॅलन्स आहे 5,000. इथं डेबिटला लिहा टू बॅलन्स बी डी. 5,000.
त्याच्यानंतर आहे प्रॉफिट अँड लॉस, हा इक्विटी शेअर होल्डरांचा असतो प्रॉफिट आणि लॉस, म्हणून बी लिमिटेडच्या बुकमध्ये इक्विटी शेअर होल्डर अकाउंटच्या डेबिटला क्रॉस पोस्टिंग होतं, हा ह्या साईडला आहे म्हणून तो डेबिटला गेला. हा लॉस आहे प्रॉफिट अँड लॉस, इक्विटी शेअर होल्डरला जाईल तो. सगळ्याचं पोस्टिंग करायचं आहे. प्रॉफिट अँड लॉस 5000 इक्विटी शेअर होल्डरला. आता ॲसेट साईडचं पोस्टिंग झालं. लायबिलिटी साईडला जाऊया. शेअर कॅपिटल इक्विटी शेअर होल्डर अकाउंटच्या क्रेडिटला बाय शेअर कॅपिटल इक्विटी शेअर कॅपिटल अमाऊंट आहे 2 लाख. क्रेडिटर्स आपल्या ह्याला आहेत बघा, PCला आहेत क्रेडिटर्स, त्यांनी घेतलेले आहेत बी लिमिटेडचे. इथं अमाऊंट दिसती बी लिमिटेडच्या कॉलममध्ये, म्हणजे क्रेडिटर्स कुठे येणार आहेत, रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिटला. इथं लिहायचं आहे बाय सन्ड्री लायबिलिटी. तर एकच आहे म्हणून मी लायबिलिटी लिहिलं. इथं लिहिणार आहे क्रेडिटर्सची अमाऊंट कुठून येणार आहे, बॅलन्स शीटवरून 70,000 70,000. आता हे झालं इक्विटी शेअर झालं, क्रेडिटर्स झालं. बिल्स पेबलचं अकाउंट आपण ओपन केलेलं आहे कारण त्यांनी ती लायबिलिटी पेड नाही केली. बॅलन्स शीटच्या लायबिलिटीच्या लायबिलिटीचा बॅलन्स क्रेडिटला येतो, बॅलन्स BD. बिल्स पेबल आहेत 20,000. आपलं पोस्टिंग बॅलन्स शीटचं सगळं झालेलं आहे. आपल्या 1-2 ॲडजस्टमेंट राहिलेल्या आहेत, त्या कंप्लीट करू. बी लिमिटेडशी रिलेटेड होत्या बघा. डी होतं, डी एक ॲडजस्टमेंट राहिली होती, आपण ह्याला टिक करून ठेवलं होतं. ज्या झालेत त्या डी ॲडजस्टमेंट राहिलेले आहे. त्याच्यामध्ये सांगितले बी लिमिटेड पेड बिल्स पेएबल इन फुल. सगळ्याचे सगळे बिल्स पेएबल पेड केले बी लिमिटेडनं, म्हणजे कॅश काय झाली गेली. बिल्स लिमिटेड म्हणजे बिल्स पेएबल म्हणजे काय, तर आपण गुड्स परचेस केला आहे उधारीवर सप्लायरकडून, त्याला पैसे द्यायचे आहेत, देऊन टाकले कॅश अकाउंटच्या क्रेडिटला, कॅश गोज आउट झाली म्हणून, आणि बिल्स पेएबलच्या डेबिटला. इथं लिहिणार आहोत आपण कॅश किती दिली, फुल सगळेच्या सगळे 20च्या 20,000 रुपये देऊन टाकले सप्लायरला. आणि इथं येणार आहे बाय बिल्स पेएबल. कशाचे पैसे गेले, तर बिल्स पेएबलचे गेले 20,000. ही पण आपली ॲडजस्टमेंट झाली. आता एक Fमध्ये राहिली बघा. इथं लिहिले डेटर्स ऑफ A लिमिटेड अँड B लिमिटेड. आता आपण B लिमिटेडचा विचार करतोय. रिअलाइज 38,000 अँड 12,000 रिस्पेक्टिवली, म्हणजे 12,000 B लिमिटेडचे आहेत, 12,000 रुपये B लिमिटेडनं डेटर्स पेड केले, डेटर्स रिअलाइज केले, पेड नाही, ॲसेट आहे. म्हणजे याचा अर्थ पैसे मिळाले. किती मिळाले, कॅशच्या डेबिटला येणार आहे, कॅश कम्स इन झाली. कशाचे पैसे मिळाले, डेटर्सचे. किती मिळाले, तर 12,000 सांगितले बुकमध्ये, 12,000 रुपये मिळाले, म्हणून डेटर्स अकाउंटच्या क्रेडिटला बाय कॅश आणि कॅशच्या डेबिटला डेटर्स. 12,000 रुपीज रिसीव झाले. आता आपल्या सगळ्या ॲडजस्टमेंट संपलेल्या आहेत इथं. आता आपल्याला काय करायचं आहे, PCच्या 2 एंट्र्या. आता आपल्याला बुकची गरज नाही आहे. आता आपण काय करू, PCच्या 2 एंट्र्या करणार आहोत. PCच्या 2 एंट्र्या मी मगाशी तुम्हाला सांगितलेल्या होत्या, त्याच एंट्र्या आहेत, फक्त अमाऊंट चेंज होणार आहे. PCच्या 2 एंट्र्या केल्या तुम्ही. PCच्या आपण आता 2 एंट्र्या केलेल्या होत्या. बरं असं ते मी परत करून दाखवते तुम्हाला. PCच्या 2 एंट्र्या होतात. एक होतं AB लिमिटेड अकाउंट डेबिट. PC किती आहे बी लिमिटेडचा, तर बी लिमिटेडचा आहे 2,26,000. 2,26,000 टू रिअलायझेशन अकाउंट. 2,26,000 ही आहे PCची पहिली एंट्री. PCची दुसरी एंट्री आहे, आता जे दिलं म्हणजे PCच्या बदल्यात जे दिलं ते डेबिट होतं. काय दिलं, तर कॅश दिली, म्हणून कॅश अकाउंट डेबिट. किती दिली, तर 15,000. बी लिमिटेडच्या कॉलममध्ये बघायचं अजून काय दिलं, तर इक्विटी शेअर्स दिले. हा अकाउंट डेबिट होणार आहे, म्हणजे इक्विटी शेअर होल्डर अकाउंट 2,11,000.
आणि 2 AB लिमिटेड 2,26,000 PC-च्या. ह्याची टोटल एवढीच येते 2,26,000 रुपये PC आहे BL लिमिटेडचा. ही PC-ची दुसरी एंट्री. ह्या 2 एंट्री आपल्याला पास करायच्या आहेत. तर आता आपण पहिलं रिअलायझेशनच्या क्रेडिटला बघा. पहिली एंट्री आहे रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिटला आणि ABच्या डेबिटला. तर क्रेडिटला लिहिणार आहोत AB लिमिटेड. रिअलायझेशनचं नाव येत नाही. PC 2,26,000. तर मी तुम्हाला समजावं म्हणून रेड पेनने मी डिनोट करून दाखवते तुम्हाला. ही आहे PC-ची पहिली एंट्री. ह्याचा इफेक्ट कुठं होतो? ABच्या डेबिटला. क्रॉस इफेक्ट होतो. इथं लिहिणार आहोत आपण 2 रिअलायझेशन ब्रॅकेटमध्ये PC 2,26,000. ही आहे PC-ची पहिली एंट्री. ही झाली PC-ची पहिली एंट्री. आता PC-ची दुसरी एंट्री आहे कॅशच्या डेबिटला, इक्विटीच्या डेबिटला आणि ABच्या क्रेडिटला. ABच्या क्रेडिटला. AB लक्षात ठेवलं की तुम्हाला PC-च्या एंट्री येतात. पहिली एंट्री डेबिटला असते, दुसरी एंट्री ABच्या क्रेडिटला असते, न्यू कंपनीच्या क्रेडिटला. काय दिलं तर कॅश दिली आणि काय दिलं तर इक्विटी शेअर्स दिले. डिस्चार्ज इक्विटी शेअर होल्डर. ही आहे PC-ची दुसरी एंट्री. ग्रीन पेनने मी डिनोट करते. ही एकच आहे दुसरी एंट्री म्हणजे दोन्ही अकाउंट. अमाऊंट आहे किती दिली? PC कॅश दिली 15,000 आणि शेअर्स कितीचे दिले तर 2,11,000. आता बघा ABच्या क्रेडिटला म्हणजे इक्विटीच्या डेबिटला आणि कॅशच्या डेबिटला. इक्विटीच्या डेबिटला तुम्ही काय लिहिणार आहात? AB लिमिटेड 2,11,000 एवढे शेअर्स दिले. 2,11,000 ही दुसरी एंट्री आहे. आणि कॅशच्या डेबिटला 2 AB लिमिटेड. ही आहे PC-ची दुसरी एंट्री. तर कंबाईन एंट्री आहे म्हणून तुम्हाला ते असं दिसतंय. लर्न कुठल्या करायच्या आहेत? ह्या 2 एंट्र्या तुम्हाला लर्न करायच्या आहेत म्हणजे मग तुम्हाला त्याचं पोस्टिंग येईल. हे जर्नल आहे, ह्याच्यावरून आपण लेजर केलं. आता काय करायचं आहे? आपण पोस्टिंग केलं. पहिला PC काढला, नंतर पोस्टिंग केलं, नंतर राहिलेल्या ॲडजस्टमेंट केल्या, नंतर PC-च्या एंट्र्या केल्या. आता आपल्याला अकाउंट क्लोज करायचे आहेत. अकाउंट क्लोज करताना नेहमी लक्षात ठेवायचं रिअलायझेशन अकाउंट, इक्विटी शेअर होल्डर अकाउंट, AB आणि कॅश एवढे सोडून बाकीचे सगळे अकाउंट आपण जे एक्स्ट्रा ओपन केले ते क्लोज करायचे. डेटर्स क्लोज करायचा. इथं डेटर्सपासून आपल्याला प्रॉफिट हो किंवा लॉस हो ह्याचा डिफरन्स रिअलायझेशनला जाईल. बिल्स पेएबल ऑलरेडी पे झालेत, ह्याचा पण डिफरन्स रिअलायझेशनला जाईल. कारण ही एक्सटर्नल लायबिलिटी आहे, ही एक्सटर्नल इन्कम आहे. हा बिल्स पेएबल दोन्ही साईडनी क्लोज होतं आहे. इथं काही डिफरन्स येत नाही. दोन्ही साईडला 20,000 आहेत. हा क्लोज झाला. इथं डिफरन्स येतोय बघा. डेटर्सकडून आपल्याला मिळायला पाहिजे होते 10,000 पण दिले त्यांनी किती? 12,000 दिले म्हणजे 2,000 रुपयाचा प्रॉफिट झाला. 2,000 रुपीजचा प्रॉफिट झाला. मिळायला पाहिजे होते 10,000 पण मिळाले किती? 12,000. 12,000 मिळाले म्हणजे 2,000 रुपयाचा प्रॉफिट झाला. तो रिअलायझेशनला जाईल. बॅलन्सिंग फिगर 2,000. आता डेबिटची टोटल 12,000. हा जाणार आहे रिअलायझेशनला. तुम्ही डेटर्सच्या डेबिटला लिहिलं, रिअलायझेशनच्या क्रेडिटला लिहायचं आहे. तिकडं 2 लिहिलं होतं, इथं बाय लिहायचं आहे. बाय डेटर्स ब्रॅकेटमध्ये लिहा प्रॉफिट. नाही लिहिलं तरी चालेल. प्रॉफिट झाला. मिळायला पाहिजे होते 10,000 मिळाले 12,000 म्हणजे 2,000 रुपये जास्त मिळाले म्हणजे फायदा झाला म्हणून आपण प्रॉफिट इथं डिनोट केलं. हे 2 अकाउंट क्लोज झाले. आता आपल्याला रिअलायझेशनला क्लोज करायचं आहे. ह्याचा डिफरन्स इक्विटीला पाठवायचा आहे. AB ऑलरेडी क्लोज होतो दोन्ही साईडनी. तर AB क्लोज करून दाखवते. 2,26,000 हा दोन्ही साईडने ॲटोमॅटिक क्लोज होतो. प्रत्येक वेळेस तो क्लोज होतो. तर हे तर डिफरन्स कधीच येत नाही. आता आपण रिअलायझेशनला क्लोज करू. रिअलायझेशनची टोटल करू किती येते बघू. डेबिटची 80,000 8,8 16 तरी पण करून दाखवते. ओरली तुम्हाला जमतं आहे का नाही. 80,000 प्लस 80,000 प्लस 50,000 प्लस 45,000
प्लस 15,000 प्लस 15,000 टोटल आली 2,70,000 डेबिट साईडची. आपण एका पेजवर लिहून घेऊया. डेबिटची टोटल आहे 2,70,000 2,70,000 डेबिटची टोटल आहे. क्रेडिटची करू 70,000 प्लस 2,26,000 प्लस 2,000 2,98,000. क्रेडिटची टोटल जास्त आहे 2,98,000. क्रेडिटची टोटल आहे 2,98,000 2,98,000. या दोघांचं मायनस करूया. 2,70,000 मायनस करायचे आहे. मायनस 2,70,000 28,000. डिफरन्स आला 28,000. एक मिनिट फक्त चेक करते बरोबर आहे का. आहे. डिफरन्स आला 28,000. डिफरन्स 28,000. बघा ही डेबिटची टोटल आहे, ही वरची क्रेडिटची आहे. पण डेबिटची कमी आहे म्हणून डिफरन्स डेबिटला येणार आहे. तर आपण डेबिट साईडला लिहिणार आहोत. डेबिटला लिहिणार आहोत. पहिलं क्रेडिटची टोटल जास्त आहे 2,98,000. तिचा अमाऊंट आपण इथं लिहिणार 2,98,000. डिफरन्सला नाव देणार आहे 28,000चा डिफरन्स आहे. त्याला नाव खालच्या अकाउंटचं देणार आहोत इक्विटी शेअर होल्डर. स्टार करू किंवा बॅलन्सिंग फिगर. तुम्ही नुसता स्टार केला तरी चालेल, पण तुम्हाला कळावं म्हणून मी इथं बॅलन्सिंग फिगर लिहिते. ह्याचा इफेक्ट इक्विटीच्या क्रेडिटला. इथं लिहिणार आहोत आपण बाय रिअलायझेशन 28,000. तर इथं जर आपण टोटल केली तर बघा हे 28,000 प्लस 2 लाख म्हणजे 2,28,000 येते. 2 लाख ॲड केले तर अमाऊंट आली 2,28,000. क्रेडिटची टोटल आहे इक्विटी शेअर होल्डरच्या 2,28,000. तर डेबिटची करून बघू. डेबिटची आहे 2,11,000 2,11,000 प्लस 5,000 2,16,000. किती आली 2,16,000. डेबिटची टोटल आहे 2,16,000. या दोघांचं मायनस करायचं. मायनस 2,28,000 12,000. डिफरन्स आला 12,000 रुपये. डिफरन्स ज्या साईडला कमी पडतात त्या साईडला येतो, म्हणजे डेबिटला येईल डिफरन्स. मी फक्त चेक करते बरोबर आहे का. इन द बुक्स ऑफ बी लिमिटेड 12,000 बरोबर आहे. तर ह्याला आपण क्लोज करू. ह्या साईडची टोटल जास्त आहे 2,28,000. तीच टोटल आपण इथं लिहिणार आहोत 2,28,000. डिफरन्सला नाव द्यायचं आहे पुढच्या अकाउंटचं म्हणजे कॅश अकाउंट. ह्याला आपण स्टार करू. ब्रॅकेटमध्ये लिहू बॅलन्सिंग फिगर. ₹12,000 डिफरन्स आला. आता आपण इथं लिहिलं होतं बघा हा डिफरन्स. आता आपल्याला हा डिफरन्स कुठं पाठवायचा आहे. कॅश अकाउंटला. इथं इक्विटीच्या डेबिटला, कॅशच्या क्रेडिटला. कॅश अकाउंटच्या क्रेडिटला इथं लिहायचं आहे बाय इक्विटी शेअर होल्डर. $12,000. हा दोन्ही साईडनी इक्वली क्लोज व्हायला पाहिजे तरच आपला आन्सर बरोबर आहे. इथं आलं 32,000 ह्याची टोटल. ह्याची पण तेवढीच यायला पाहिजे. 5 आणि 5 10 2 12 बरोबर आहे 32,000. दोन्हीकडची टोटल इक्वल आहे. इक्वल आली तर आपला आन्सर बरोबर आहे. हे झालं आपलं लेजर. तर आता बीच्या बुकमध्ये झालं. तर ए बीच्या बुकमध्ये जर्नल एंट्र्या करायच्या आहे. त्या पी सीवरून होतात हे लक्षात ठेवा. पी सीवर जेवढे ॲसेटची नाव आहे त्याची एंट्री होणार आहे. पहिली आपण ह्या पी सीची करू. ह्या दोघांची टोटल करायची आहे. त्यांनी बिझनेस परचेज केला म्हणून इथं लिहिणार आहोत आपण बिझनेस परचेज.
अकाउंट डेबिट टू लिक्विडेटर. दोन कंपन्या आहेत, कोणकोणत्या तर ए लिमिटेड अँड बी लिमिटेड. लिक्विडेटर ऑफ ए लिमिटेड अकाउंट आणि टू लिक्विडेटर ऑफ बी लिमिटेड. बी लिमिटेड अकाउंट. आता ए लिमिटेडचा पी सी किती आहे बघा. ए लिमिटेडचा आहे 2,49,000. इथं लिहा 2,49,000 आणि बी लिमिटेडचा आहे 2,26,000. 2,26,000. ह्या दोघांची टोटल करून इथं टाका. किती येतं आहे बघा. 2,49,000 प्लस 2,26,000 4,75,000. तर चेक करते बरोबर आहे का. बरोबर आहे. इथं आपण नरेशन लिहिणार आहोत. बिईंग बिल्स परचेस कन्सिडरेशन पेएबल. पेएबल टू ए लिमिटेड अँड बी लिमिटेड. कोणाला द्यायचं आहे त्यांचं नाव लिहिलं, बस झालं. एवढंच करूया. त्याच्या पुढं जेवढ्या ॲसेट त्याने टेकन केलेले आहेत ते सगळ्या ॲसेटची नावं लिहायची ना अमाऊंट पण इथून घ्यायच्या. काय काय घेतलेलं आहे बघा. गुडविल घेतलं, लँड अँड बिल्डिंग, प्लांट अँड मशिनरी. नावं लिहून घेऊया आपण. गुडविल, लँड अँड बिल्डिंग, प्लांट अँड मशिनरी, स्टॉक, फर्निचर, व्हेइकल्स. अजून काय आहे बघ. फर्निचर, व्हेइकल्स बघा. हे गुडविल घेतलं, लँड अँड बिल्डिंग घेतली, प्लांट अँड मशिनरी घेतलं, स्टॉक घेतला, फर्निचर घेतलं, व्हेइकल घेतलं. आता अमाऊंटची ह्या दोघांची टोटल करून घ्यायची आहे. गुडविल एकच आहे, बीला नाही आहे. मग 1,00,000 रुपीज गुडविल इथं घेणार आहोत आपण. डेबिट आहेत हे सगळे अकाउंट. डेबिट आहे असं आपण डेबिटला लिहितो. डेबिट डेबिट. आता फार लेंदी होतं आहे म्हणून मी फास्ट करते. बिल्डिंग ह्या दोघांचं ॲड करायचं आहे. 1,17,000, 1,17,000 प्लस 96,000 टोटल आले 2,13,000. बिल्डिंगची व्हॅल्यू आली 2,13,000. मशिनरी बघा दोघांची किती आहे. 45,000 आणि 80,000. 45,000 प्लस 80,000 टोटल आली 1,25,000. स्टॉक दोघांचा 72,000 प्लस 60,000. 72,000 प्लस 60,000 1,32,000. फर्निचर एकाचंच आहे 15,000 आणि व्हेइकल 45,000. एवढे ॲसेट बघा. ह्यांचं फर्निचर नाही त्यामुळे आपण ॲड नाही केलं, ॲज इट इज ठेवलं. आता आपल्याला लायबिलिटींची नावं लिहायची आहेत. ह्या दोघांची लायबिलिटी आपल्याला ॲड करावी लागेल. 80,000 आणि 70,000. जेवढं तुम्हाला ओरली करता येईल तेवढं करा. 1,50,000 येणार आहे. आलं 1,50,000 आणि बिल्स पेबल 5,000. तर इथं आपल्याला लिहायचं आहे. काय राहिलं आहे का पहिलं चेक करते. 1 2 3 4 5 6. परत जागा नाही राहत. 1 2 3 4 5 6 बरोबर आहे. टू लायबिलिटीला आपण 2 म्हणायचं आहे. क्रेडिटर्स क्रेडिट होणार आहे आणि 2 बिल्स पेबल. क्रेडिटर्स आले 1,50,000 आणि बिल्स पेएबल आहेत 5,000. फक्त एचेच आहेत. एचे असो नाही तर बीचे असो, जेवढं आहे तेवढं लिहायचं. अजून काय लिहायचं तर बिझनेस परचेसची प्राईस लिहायची 4,75,000. 4,75,000. फक्त चेक करते, प्लस करत बसत नाही. 1,00,000, 130, 125,
132 बरोबर आहे, सगळं बरोबर आहे. आता मी ॲडिशन करत नाही, दोन्ही साईड इक्वल आहेत. बीइंग ऑल ॲसेट्स, आता डायरेक्ट लिहिते ऑल ॲसेट्स अँड लायबिलिटीज टेकन ओव्हर ॲट देअर बुक व्हॅल्यू किंवा ॲग्रीड व्हॅल्यू असं लिहिते. ऑल ॲसेट्स अँड लायबिलिटीज किंवा असं आपण लिहू फक्त ॲसेट्स अँड लायबिलिटीज टेकन ओव्हर बाय ॲग्रीड व्हॅल्यू. ॲग्रीड व्हॅल्यूला टेकन केल्या अँड परचेस कन्सिडरेशन देअर ऑन. देअर ऑन, बस एवढंच करू. आणि तिसरी एक एंट्री होते डिस्चार्ज काय केलं पी सीच्या बदल्यात, तर कॅश दिली आणि इक्विटी शेअर्स दिले. कोणाला दिले तर ए लिमिटेड अँड बी लिमिटेड. म्हणून आपण लिहिणार आहोत ए लिमिटेड अकाउंट लिक्विडेटर ऑफ ए लिमिटेड अकाउंट डेबिट, लिक्विडेटर ऑफ बी लिमिटेड अकाउंट डेबिट, आणि काय काय दिलं ते लिहिणार आहोत आपण. टू कॅश आणि इक्विटी शेअर्स. काय दिलं डिस्चार्ज काय केलं तर कॅश आणि इक्विटी शेअर्स. इक्विटी शेअर कॅपिटल, नुसतं इक्विटी शेअर लिहिलं तरी चालेल. तर आता इथं पी सीमध्ये बघायचं आहे. पी सी किती होता तर ह्या दोघांचा आपल्याला एला किती होता 2,49,000. 2,49,000 आणि बीचा किती आहे 2,26,000. 2,26,000. एला कॅश किती दिली 20,000 आणि बीची 15,000. टोटल करूया आपण आता इथं ॲड करूया. 20,000 कॅश एची आणि बीची आहे 15,000. 35,000 येईल. 35,000ची कॅश. मग आपण टोटल करायची आहे कारण डबल लिहायचं नाही म्हणून. 35,000 कॅश. शेअर्स पण आपण ॲड करू. 2,11,000 प्लस ह्यांचे शेअर्स आहेत 2,29,000. 2,29,000. 4,40,000चे शेअर्स दिले. 2 शेअर्सची ॲड केलं ह्या दोघांचं शेअर्सचं, तर 4,40,000. टोटल करू नका, बरोबरच आहे, दोन्ही साईड इक्वलच आहेत. आपण इथं म्हणू परचेस कन्सिडरेशन डिस्चार्ज बीइंग. बस एवढंच लिहूया, जास्त नको लिहायला. बस एवढंच लिहूया, चालतंय. तर हे झालं आपलं जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ ए बी लिमिटेड. ए बी लिमिटेडच्या बुकमध्ये जर्नल एंट्री केली. अजून त्यांनी सांगितलं बॅलन्स शीट करा. ह्याच्यावरून बॅलन्स शीट बनणार आहे तर मग किंवा पी सीवरून बनणार आहे. एवढ्या ॲसेट सगळ्या ह्याच प्राईसला तुमच्या ॲसेटला येणार आहेत. ही लायबिलिटी तुमच्या क्रेडिटर्सला येणार आहेत. हे इक्विटी शेअर्स तुमच्या लायबिलिटीला क्रेडिटर्स आणि बिल्स पेबल लायबिलिटीला येणार आहे. हे इक्विटी शेअर्स लायबिलिटीला येणार आहे. आता ही कॅश क्रेडिट आहे म्हणजे बँक ओव्हरड्राफ्ट म्हणायचं आहे ह्याला. हे 35,000 रुपयाला आपण बँक ओव्हरड्राफ्ट म्हणणार आहे कारण क्रेडिट बॅलन्स आहे. डेबिट असतात तर ॲसेटला, क्रेडिट मी नेहमी सांगते क्रेडिट बॅलन्स लायबिलिटीला असतात आणि हा क्रेडिट बॅलन्स आहे म्हणून या कॅशला ओव्हरड्राफ्ट म्हणायचं आहे. तर एवढं सगळं आपलं बनणार आहे बॅलन्स शीटला. आपण सगळ्या ॲसेटची नावं लिहू. काय काय घेतलं त्यांनी. गुडविल पी सीवरूनच येणार आहे. लँड अँड बिल्डिंग, प्लांट अँड मशिनरी. तुम्ही याला फिक्स ॲसेट किंवा नॉन करंट ॲसेट पण म्हणू शकता. वर हेडिंग देऊ शकता प्लांट अँड मशिनरी. ही करंट ॲसेट आहे स्टॉक. नंतर त्यांनी काय घेतलं फर्निचर फिक्स ॲसेट आहे. व्हेइकल्स, बघा मी हे नाव कुठून घेतली तर आपल्या इथं जर्नलवर आहेत बघा. 1 2 3 4 5 6 नावं आहेत. 1 2 3 4 5 6. गुडविल आहे 1 लाख. लँड अँड बिल्डिंग आहे 2,13,000. मी इथल्या अमाऊंट इथं टाकते बघून. 1 लाख
2,13,000 बिल्डिंग आहे, 1,25,000 मशिनरी आहे, 1,32,000 स्टॉक आहे आणि फर्निचर आहे 15,000 आणि व्हेकल आहे 45,000. आता हे कुठून घेतलं आपण, तर ह्यात इथून घेतलं. आता क्रेडिटर्स आणि ही लायबिलिटीला येणार आहे. तर आपण पहिले इक्विटी शेअर्स लिहितो, म्हणून इथं लिहिणार आहे मी शेअर कॅपिटल. त्याच्यामध्ये काय करायचं आहे बघा, आता आपल्याला टोटल PC मध्ये जायचं एकदा आणि टोटल शेअर्स किती आहेत ते बघायचं आहे. तर आपण ना टोटल शेअर्स काढू. टोटल शेअर्स बघा किती आहेत. ह्यांचे शेअर्स आहेत 2,110 बीचे आणि एचे किती आहेत 2,290. हे नंबर ऑफ शेअर्स आहेत. ह्यांची टोटल करून 10चे 0 हातचारला 1 2 2 4 4,400 शेअर्स आहेत. 4,400 4,400 हे नंबर ऑफ शेअर्स आहेत. नंबर ऑफ शेअर्स आपण कुठून काढले बघा, इथं एवढे शेअर्स दिलेत आणि इथं एवढे शेअर्स दिलेले आहेत. आणि त्यांचं कॅपिटल आहे, एक शेअर्स आहे 100 रुपीजचा. 4,400 इंटू 100 करायचं आहे. 44 1 जा 44 1 2 3 4 1 2 3 4 म्हणजे 4,40,000 हे शेअर कॅपिटल आहे. तर आपल्याला नंबर ऑफ शेअर्स लिहावे लागतात म्हणून आपण इकडं आलो. तर आपण काय करणार आहोत, इथं लिहिणार आहोत 4,400 इक्विटी शेअर्स. दोघांची टोटल केली आपण. इक्विटी शेअर्स दोघांचं टोटल करूनच घ्यायचं आहे ॲट ₹100 ईच. मग इथं तुम्हाला करायचं असेल तर करू शकता 4,400 इंटू ₹100 ईच. टोटल आलं 4,40,000. शेअर कॅपिटल किती आहे 4,40,000चं कॅपिटल आहे. आता PC मध्ये परत जावा एकदा. PC मध्ये काय दिलेलं आहे, तर कॅश पण दिली. ह्या कॅशला बँक ओव्हरड्राफ्ट म्हणायचं, हे दिलं आहे त्यांनी. मग ही लायबिलिटी म्हणजे याचा अर्थ ही लायबिलिटी आहे. तर ही लायबिलिटी किती येईल, कॅश येईल 20,000 आणि 15,000 टोटल येते 35,000. 20,000 प्लस 25,000 35,000 त्याला म्हणायचं आहे बँक ओव्हरड्राफ्ट. 35,000 हे लक्षात ठेवा. कुठून आलं तर PC वरून आलं. PCची जी अमाऊंट होती ह्या दोघांचं आपण ॲड केलं. परत एकदा तुम्हाला दाखवते ॲड करून बघा. तुम्हाला असं वाटेल कुठून आले, बँक ओव्हरड्राफ्ट नाव का दिलं, तर ते पैसे देणं आहे, लायबिलिटी आहे त्यांची म्हणून. तर हे 35,000 आपण त्याला म्हटलं बँक ओव्हरड्राफ्ट. नेहमी याला बँक ओव्हरड्राफ्टच म्हणायचं. हे इक्विटी शेअर्स आहेत, हे नंबर ऑफ शेअर्स, हे नंबर ऑफ शेअर्स, ह्यांचं ॲड केलं इंटू 100 केलं किंवा तुम्ही ह्या आणि ह्या शेअर्सची ॲड केलं तरी 4,40,000 येणार आहे. आता बघायचं आहे की आपण अजून कुठली लायबिलिटी आहे, क्रेडिटर्स अँड बिल्स पेबल. ह्या PCलाच आहे, ते PCवरूनच आपण बनवलं आहे म्हणून मी इथून घेते. किंवा तुम्हाला घ्यायचं असेल तर इथून घेऊ शकता. क्रेडिटर्स ह्या दोघांचं टोटल करा आणि बिल्स पेबल. तर इथं आपण केलं आहे म्हणून मी इथून घेते. क्रेडिटर्स आहे 1,50,000 आणि बिल्स पेबल आहेत 5,000. मी इथं लिहिणार आहे क्रेडिटर्स 1,50,000 आणि बिल्स पेबल आहे 5,000. आता काय राहिलं आहे का एकदा चेक करूया आपण. इथं काय राहिलं आहे का, तर PCला जाऊया. PCला बघू. PCला आपण सगळं घेतलं आहे. क्रेडिटर्स घेतले, बिल्स पेबल घेतलं, ह्या ॲसेट घेतल्या, कॅश घेतलं, इक्विटी शेअर्स घेतलं, म्हणजे सगळं झालेलं आहे. आता आपण ह्याला क्लोज करू. दोन्ही साईडनी इक्वली क्लोज व्हायला पाहिजे. 1,00,000 प्लस 2,13,000 प्लस 1,25,000 प्लस 1,32,000 प्लस 15,000 प्लस 45,000 5,40,000नी बॅलन्स शीट आपली क्लोज व्हायला पाहिजे. स्टॉकची व्हॅल्यू 1,32,000. प्लांट अँड मशिनरी, गुडविल, फर्निचर, व्हेकल. काय चुकतंय मग इथं, परत एकदा बघते. 1 2 3 काय राहिले का बघू. 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 आणि 6च आहेत. काहीतरी राहिलं वाटतं माझं क्लोज घेताना. 1,00,000 प्लस 2,13,000 प्लस 1,25,000 प्लस 1,32,000
प्लस 15,000 प्लस 45,000, तर 6,30,000 टोटल आली. 6,30,000. मग अशी काहीतरी क्लोज एखादा झिरो राहिला असेल त्याच्यामुळे वेगळी बॅलन्स टोटल दाखवत होती. आता इथं 4,40,000 प्लस 35,000 प्लस 1,50,000 लायबिलिटी साईडची टोटल करतो आहे आपण, प्लस 5,000 बरोबर आलेले आहे 6,30,000. आन्सर इज करेक्ट. हा झाला आपलं ॲन्सर. आता आपल्याला बघायचं आहे काय काय केलं. नीट लक्षात ठेवा, क्वेश्चन लेंदी होता. एक्झाम पेपरमध्ये एवढं सगळं आपल्याला सांगत नाहीत, फक्त थोडंसं PC कंपल्सरी असतो, PC करायला सांगतील आणि एकाच्याच बुकमध्ये तुम्हाला जर्नल एंट्र्या वगैरे विचारतील आणि फार तर न्यू कंपनीच्या बुकमध्ये बॅलन्स शीट किंवा जर्नल त्या दोघातलं एकच विचारतील. त्यामुळे एवढा लेंदी क्वेश्चन पेपरमध्ये विचारत नाहीत, पण अशाच टाईपचा क्वेश्चन तुम्हाला पेपरमध्ये येईल. बट तुम्हाला एवढं सगळं ओपन नाही करायचं. कदाचित सांगतील इन द बुक्स ऑफ ABच्या बुकमध्ये जर्नल करा, लेजर करा आणि सांगतील ABच्या बुकमध्ये न्यू कंपनीच्या बुकमध्ये जर्नल करा किंवा बॅलन्स शीट करा, एवढंच सांगतील. तर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.